हॅलो फ्रेंड्स, तर आपलं केमिस्ट्रीमध्ये जे काही लागणारे पॉइंट्स आहेत म्हणजे जे आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे रिएक्शन आपण ज्यावेळेस बघतोय, रिएक्शन मधून जे काही प्रोडक्ट होणार आहेत, प्रोडक्ट तयार होणार आहेत, त्या प्रोडक्टचा जर आपल्या मॉलिक्युलर फॉर्म्युलाच माहित नसेल तर आपण रिएक्शन आहे ते लिहू शकणार नाही. त्याच्यामुळं आपण सगळ्यात पहिला बेसिक जे काही केमिस्ट्रीमध्ये लागणार आहे, जो आपल्याला सिलेबसमध्ये कंपल्सरी विचारला जातो क्वेश्चन, तो म्हणजे एक प्रकारचा आहे केमिकल रिएक्शन. आणि केमिकल रिएक्शन जर यायच्या असतील तर आपल्याला त्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं काही बेसिक कॉन्सेप्ट आहे ते माहित पाहिजे. जसं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो काय असेल, जो काही प्रोडक्ट तयार होतोय त्याच्यानंतर त्याच्या अपेक्षा पण सगळ्यात बेसिक म्हटलं तर आपल्याला काही एलिमेंट्स आहे ते माहित पाहिजे. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करताना त्याची व्हॅलन्सी किती आहे, या बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यासाठी आपण सगळ्यात केमिस्ट्रीचा सगळ्यात बेसिक पार्ट आहे तो डिस्कस करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिला आता हे ऍटम्स वगैरे जे काही कॉन्सेप्ट आहेत, ऍटम्स असतील किंवा ऍटमची डिस्कवरी आहे ती कशी स्टार्ट झाली, तर त्याच्यासाठी आपला सेपरेट एक व्हिडिओ असेल. म्हणजे त्याच्यामध्ये ऍटमचं जसं काही डिस्कवरी होत गेलेली आहे, किंवा आपण म्हणू शकतो की डाल्टन थेरी काय आहे, जे जे थॉम्सन्स थेरी काय आहे, त्याच्यानंतर रदरफोर्ड थेरी काय आहे, त्याच्यानंतर बोर्स थेरी काय आहे, ॲटॉमिक मॉडेल यांनी जे काही डिस्क्राईब केलेला आहे तो आपला चॅप्टर सेपरेट आहे. पण सगळ्यात पहिला आपण केमिस्ट्रीमध्ये जे काही रिएक्शनचा पार्ट आहे त्याच्यामध्ये ॲटम याच्यावरती काही क्वेश्चन्स आहेत ते येतील, ते वेगळे क्वेश्चन वेगळ्या टाईप मध्ये क्वेश्चन्स असतील. पण आता सगळ्यात पहिला आपण रिएक्शनचे जर बेस तयार केला त्याच्यानंतर ॲटम वगैरे आपण सगळं व्यवस्थित स्टडी टाईप टू टाईप आहे ते करत जाणार आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यात पहिला ॲटम, जसं आपण डेफिनेशन जर सगळ्यात पहिला म्हटलं तर ॲटम आपण कोणाला म्हणतोय, ॲटम इट इज अ स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर, ज्याला आपण म्हणतोय स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर. स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर म्हणजेच काय, ज्यावेळेस आपण ॲटमला लहान लहान पार्ट मध्ये जर सपोज कट करत गेलात तर लास्टची स्टेज जो ॲटम असेल तिथपर्यंत आपण पोहोचणार आहे. म्हणजेच त्याच्यानंतर जर आपण त्याचं डिवायडेशन जर केलं तर आपण तो कोणत्या एलिमेंटचा आहे, कोणत्या मॅटरचा आहे हे सांगू शकत नाही. म्हणजेच ॲटम हा काय करतोय, प्रत्येक म्हणजे इंडिव्हिज्युअल एकटा ॲटम आहे तो त्याच्या एलिमेंटला आहे तो रिप्रेझेंट करत असतो. ओके, म्हणून आपण सगळ्यात महत्वाची ॲटमची डेफिनेशन जर बघितलं, स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर म्हणजे मॅटर कोणता आहे हे समजण्यासाठी आपल्याला एक युनिट म्हणून बघायला लागतं, ते ॲटम आहे. ओके, आता या ॲटम मध्ये आपल्याला काही ॲटम मध्येच आपण पुढे जाऊन स्टडी करणार आहे की ॲटमची डिस्कवरी, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपल्याला बघायचं डाल्टन थेरी आहे. डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल म्हणजे असं म्हटलं जातं पृथ्वीवरती सगळ्यात महत्वाची डिस्कवरी म्हणजे डाल्टन थेरी असू शकते, असं त्यावेळेचं म्हणणं होतं. पण नंतर हळूहळू जी डिस्कवरी होत गेली, ॲटम मध्ये आणखीन मॉडिफिकेशन होत गेले आणि त्याच्यानंतर डाल्टनची थेरी आहे ती थोडी फेल्युअर मध्ये गेली. पण आपल्याला सगळ्यात महत्वाचा बेसिक, सगळ्यात पहिला सायंटिस्ट आहे ज्यांनी ॲटमच्या रिलेटेड आहे ते परफेक्ट इन्फॉर्मेशन देण्याचा ट्राय केला, ते होते डाल्टन. त्याच्यानंतर आपण जे जे थॉम्सन्स यांच्या थेरी बद्दल आपल्याला स्टडी करायचंय. ॲटॉमिक मॉडेल असेल किंवा ॲटॉमिक थेरी जी आहे जे जे थॉम्सन यांनी पण जे जे डाल्टन नंतर सगळ्यात बेस्ट ॲटॉमिक मॉडेल आहे ते एक्सप्लेन करण्याचा ट्राय केला होता. त्याच्यानंतर सगळ्यात परफेक्ट आणखीन जो मिळाला तो म्हणजे रदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. आणि त्याच्यानंतर आणखीन त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झाले आणि ते म्हणजे कोणी दिलेले आहेत आपल्याला, बोर्स ॲटॉमिक मॉडेल. म्हणजे या चार सायंटिस्टच्या बेसिसवरती आपण ॲटमचं स्ट्रक्चर आहे ते समजून घेणार आहे, किंवा ॲटमचं स्ट्रक्चर कम्प्लिटली म्हणजे त्या ॲटमच्या बाजूला इलेक्ट्रॉन कसे आहेत, इलेक्ट्रॉनची डिस्कवरी कशी झाली वगैरे. पण आजचं सध्या सगळ्यात बेसिक लेक्चर आहे जे आपण कोणासाठी स्टडी करतोय, ज्यांना केमिकल रिएक्शन्स आहे ते त्याच्या रिएक्शन आहे ते लवकरात लवकर जमल्या पाहिजे, याची प्रॅक्टिस आहे ती करायची. हा चॅप्टर आहे तो आपला कम्प्लिटली डिफरंट चॅप्टर आहे आणि आजचं लेक्चर आहे ते आपलं कम्प्लिटली डिफरंट असणार आहे. याचाच बेसिक आहे, फक्त त्याचा आपण
ऍडव्हान्स डायरेक्टली आहे तो स्टडी करणार आहे. तर बघा आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला जे काही लागणार आहेत काही ऍटम्स आहेत, ऍटम्सच्या ऐवजी आपण जर पहिला आणखीन एक स्टडी केला ते म्हणजे एलिमेंट्स. आता एलिमेंट्स काय असतात, त्याच्यानंतर कंपाऊंड कसे तयार होतात, मॉलिक्यूल काय असतात, हा तो त्या चॅप्टर मधला पार्ट आहे. आता फक्त जस्ट बेसिक म्हणजे सांगतोय एलिमेंट म्हणजेच काय असणार आहे. तर आपण जसं आपण क्लासिफिकेशन करतो सगळे जे काही ऍटम्स आहेत किंवा मटेरियल आहे ते कंडक्टर, इन्सुलेटर, सेमीकंडक्टर किंवा डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक असेल किंवा सॉलिड, लिक्विड, गॅसेस आहे. तसंच आपण एलिमेंट आहे ते 3 याच्यामध्ये कॅटेगरी करतोय. एक आहे मेटल, दुसरा आहे नॉन मेटल आणि तिसरा आहे मेटलॉइड्स. या 3 कॅटेगरीमध्ये आहे एलिमेंट आहे तो डिवाइड करतोय. मग आपण एलिमेंटचं क्लासिफिकेशन करत असताना पहिला कमीत कमी आपल्याला कंपल्सरी माहित पाहिजे ते म्हणजे 20 एलिमेंट तरी कमीत कमी बेसिक लेवलला माहितच पाहिजे. 20 एलिमेंट्स मिनिमम माहित पाहिजे आणि ज्या एलिमेंटचा वापर करून आपल्याला रिएक्शन आहे त्या कंप्लीट करायच्या आहेत. ओके, एलिमेंट म्हणजेच काय असतात ऍक्च्युली हा एक प्रकारचा ग्रुप असतो, ग्रुप ऑफ ऍटम असतो. सेम काइंडचे ऍटम्स आहेत ते ज्याच्यामध्ये मिक्स होऊन तयार झालेला असेल तर तो असतो आपला एलिमेंट असतो. ओके, आणि याच्या प्रॉपर डेफिनेशन मॉलिक्युल्स वगैरे आहे ते आपण बघू. त्याच्यानंतर ग्रुप ऑफ ऍटम त्याच्यापासून तयार झाला एलिमेंट आणि आपल्याला कमीत कमी पहिला 20 एलिमेंटची रिक्वायरमेंट आहे केमिकल रिएक्शन आहे ते स्टडी करण्यासाठी. मग ते कोणते कोणते सिक्वेन्स सगळ्यात महत्वाचे आहे, याच्यामध्ये कोणती जरी सिक्वेन्स आहे ती चेंज झाली तर आपल्याला याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम्स म्हणजे रिएक्शन कंप्लीट करताना आहे ते आपल्या मिस्टेक होण्याचे चान्सेस असतात. ओके, त्याच्यामुळं आपण काही एलिमेंटची नावं आहे ते कमीत कमी 20 तरी एलिमेंट आहे ते व्यवस्थित स्टडी करू आणि त्याच्यानंतर केमिकल रिएक्शन मध्ये यांचा वापर कसा होतोय किंवा त्याचा फायदा काय होणार आहे ओके ते बघणार आहे. आता बघा सगळ्यात पहिला आपण एलिमेंटची नावं घेतलं. सपोज पहिला एलिमेंट आहे आपला हायड्रोजन. ओके, आता या हायड्रोजनचा जो सिम्बॉल आहे तो आहे H. त्याच्यानंतर त्याचा ऍटॉमिक नंबर आहे तो 1. ओके, आता सगळ्यात पहिले या टर्म्स आहेत ते आपण बघू. ऍटॉमिक नंबर म्हणजेच काय, त्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स किती प्रेझेंट आहे याला आपण ऍटॉमिक नंबर म्हणतोय. म्हणजेच आपण ऍटॉमिक नंबर आहे तो Z मध्ये रिप्रेझेंट करतो. ऍटॉमिक नंबर आपण रिप्रेझेंट करतो Z मध्ये. म्हणजेच एखाद्या एलिमेंट मध्ये किती नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत तेवढे त्याचा ऍटॉमिक नंबर आहे असं आपण डेफिनेशन म्हणतोय. म्हणजे ऍटॉमिक नंबर इज डिफाइंड ॲज टोटल नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन अँड न्यूक्लियस ऑफ अ एलिमेंट इज नोन ॲज ऍटॉमिक नंबर. त्याच्यानंतर नंबर ऑफ प्रोटॉन लक्षात ठेवायचा. नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजेच आपला ऍटॉमिक नंबर असणार आहे. म्हणजे नंबर ऑफ जेवढा ऍटॉमिक नंबर आहे तेवढा नंबर ऑफ प्रोटॉन आहे. म्हणजे आपण डेफिनेशन काय म्हणतो ऍटॉमिक नंबरची, टोटल नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन अ न्यूक्लियस इज नोन ॲज ऍटॉमिक नंबर. ओके, म्हणजेच ऍटॉमिक नंबर जर 1 असेल त्याचा नंबर ऑफ प्रोटॉन पण किती असणार आहे 1 असणार आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वगैरे जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन असतात तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात हे पण आपल्याला लक्षात ठेवायचंय. याच्यामुळेच काय होतात ऍटम आहे ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. हा चॅप्टर आपला टोटली डिफरंट राहणार आहे. त्याच्यामुळे आता फक्त तोपर्यंत हा टेबल आपल्याला कसा लक्षात ठेवायचा आहे एवढ्यावरती फोकस आहे तो आपला असणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या ज्यावेळेस चॅप्टर आहे तो स्ट्रक्चर ऑफ ऍटम्स असेल किंवा ऍटम्स अँड मॉलिक्युल्स असेल त्याच्यामध्ये आणखीन याच्या डिटेल्समध्ये या डेफिनेशनच्या डिटेल्समध्ये आपण जाणार आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच काय, ज्याला आपण म्हणू शकतो इलेक्ट्रॉनचं डिवायडेशन आहे ते कसं होतं. थोडं ऍटमचं आणखीन जर आपण सेपरेशन केलं, एखादा ऍटम आहे, आता सपोज काही एलिमेंट मध्ये आपण एक नंबर तोपर्यंत लक्षात ठेवा सोडियम. सोडियमचा ऍटॉमिक नंबर आहे तो असतो 11. म्हणजे या सोडियम मध्ये टोटल नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट असतात ते 11 आहेत आणि म्हणून त्याचा ऍटॉमिक नंबर आहे तो 11 आहे. ओके, आता या प्रोटॉनचा ऍक्च्युली सोडियमचा ऍटम स्ट्रक्चर कसं असतं तर सगळ्यात सेंटरला जो असतो तो न्यूक्लियस असतो. म्हणजे याच्यामध्ये आहेत न्यूट्रॉन आणि प्रोटॉन आहेत.
ओके, न्यूक्लियस मध्ये असतात न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. एक लक्षात ठेवायचं, न्यूट्रॉन हा चार्जलेस आहे. न्यूट्रॉन हा चार्जलेस आहे, म्हणजे याच्यावरती कोणताही चार्ज नाही. ओके, त्याच्यानंतर जो प्रोटॉन आहे, जो प्रोटॉन आहे याच्यावरती असतो पॉझिटिव्ह चार्ज. प्रोटॉन वरती असणार आहे पॉझिटिव्ह चार्ज, आणि जो इलेक्ट्रॉन असणार आहे, जो इलेक्ट्रॉन असणार आहे याच्यावरती असणार आहे निगेटिव्ह चार्ज. ओके, नंबर ऑफ प्रोटॉन इलेक्ट्रॉन वरती असतो निगेटिव्ह चार्ज, प्रोटॉन वरती असतो पॉझिटिव्ह चार्ज, आणि न्यूट्रॉन आहे तो चार्जलेस आहे, कोणताही चार्ज नाही, तो न्यूट्रल आहे. ओके, आता न्यूक्लियस मध्ये काय आहे, आपल्या ऍटमच्या न्यूक्लियस मध्ये आहे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. मग थोडक्यात जर विचार केला, न्यूट्रॉन वरती तर कोणताही चार्ज नाही आणि प्रोटॉन वरती कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजेच थोडक्यात आपला ऍटमचा जो काही सेंटर असेल किंवा जो न्यूक्लियस असेल त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. ओके, कारण याच्यावरती न्यूट्रॉन वरती चार्ज नाही, म्हणजे राहिला फक्त पॉझिटिव्ह आहे. तो प्रोटॉन म्हणजे तो त्याचं डॉमिनन्स आहे तो त्या केसमध्ये शो करणार आहे. आणि हे इलेक्ट्रॉन जे आहेत, सोडियमच्या ऍटॉमिक नंबर 11 आहे, तसं हे इलेक्ट्रॉन आहे ते याच्या सराउंडिंग मध्ये आहे ते रिव्हॉल्व होतं. आता हे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होण्याची एक मेथड आहे किंवा बोर्स पॉस्युलेट मधून आपल्याला समजतं की हे इलेक्ट्रॉन आहे ते कसे डिवाइड झालेले आहेत. ओके, तर सगळ्यात पहिला बेसिक लक्षात ठेवा, जो नंबर ऑफ पहिला जो काही ऑर्बिट आहे म्हणजे न्यूक्लियस नंतरचा जो पहिला ऑर्बिट असेल याच्यामध्ये जास्तीत जास्त 2च इलेक्ट्रॉन आहे ते फिरू शकतात सर्क्युलर ऑर्बिट मध्ये न्यूक्लियसच्या अराउंड. त्याच्यानंतर दुसरं जे ऑर्बिट असतं, हे जे दुसरं ऑर्बिट असतं, या दुसऱ्या ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम कॅपॅसिटी असते 8 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे. हे 2 झाले, हे 3, 4, 5, 6, 7 आणि हे सपोज 8. आता बघा, टोटल नंबर ऑफ प्रोटॉन किती आहेत, ऍटॉमिक नंबर वाईज 11 आहेत, आणि तेवढेच इलेक्ट्रॉन असले पाहिजे. मग इलेक्ट्रॉन किती झाले, न्यूक्लियसच्या बाजूचा फर्स्ट ऑर्बिट म्हणजे याच्यामध्ये झाले 2 आणि याच्यामध्ये झाले दुसऱ्या ऑर्बिटमध्ये झाले 8. टोटल झाले मिळून आपले 10 इलेक्ट्रॉन. म्हणजे शिल्लक राहिलेला 1 इलेक्ट्रॉन आहे तो त्याच्या लास्टच्या ऑर्बिटमध्ये फिरेल. ओके, आता हे 8च इलेक्ट्रॉन या दुसऱ्या ऑर्बिटमध्ये का, या ऑर्बिटमध्ये 2च का, याचा आपला चॅप्टर आहे तो कम्प्लिटली वेगळा असणार आहे. ओके, म्हणून आपण लक्षात ठेवू. आता हे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन जे झालेलं आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे पहिल्या 2, दुसऱ्यात 8, शिल्लक राहिलेला 1 इलेक्ट्रॉन आहे तो पुढच्या मध्ये गेला, तर यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची बेसिक डेफिनेशन आपल्याला काय सांगता येईल, तर डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, हे डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे इलेक्ट्रॉनचं. कसं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, त्यांच्या ऑर्बिट वाईज आहे ते डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. म्हणजेच पहिल्या ऑर्बिटमध्ये फिक्स असतात, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये फिक्स, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये फिक्स. म्हणजे हे इलेक्ट्रॉनचा नंबर आहे तो ऑलवेज फिक्स असतो. त्याला आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतोय. आणि एक लक्षात ठेवा, तात्पुरता आपण किती एलिमेंट बद्दल बोलतोय, 20 एलिमेंटचा आपण विचार करतोय. 20 एलिमेंटचा विचार करत असताना एक लक्षात ठेवा की पहिल्या ऑर्बिटमध्ये ऑलवेज 2, त्याच्यापेक्षा जास्त बसू शकत नाहीत. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये आहे ते मॅक्सिमम 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये परत 8 इलेक्ट्रॉन, परत चौथ्या ऑर्बिटमध्ये जर आपण पोहोचलो तर त्याच्यामध्ये परत एकदा 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे लास्टच्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन ऑलवेज असायला पाहिजे अकॉर्डिंग टू बोर्स. ओके, लास्टच्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन गरजेचे असणार आहेत. ओके, ते जर कंप्लीट झालं तर आपण त्याला म्हणू शकतो की ऍटम आहे तो न्यूट्रल आहे, स्टेबल आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला अजून एक डेफिनेशन लागते, ती म्हणजे कोणती, व्हॅलन्सी. आता व्हॅलन्सी म्हणजेच काय असणार आहे, आता जसं आपण सोडियमचा विचार केला, सोडियमचा ऍटॉमिक नंबर होता 11, म्हणजे याच्यामध्ये डिवायडेशन कसं झालं, पहिल्या ऑर्बिटमध्ये झाले 2 इलेक्ट्रॉन,
त्याच्यानंतर दुसऱ्या ऑर्बिटमध्ये झाले 8 इलेक्ट्रॉन, 2 आणि 8 झाले 10, त्याच्यानंतर 1 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिलाय, याच्यातले 11 मधले 10 इलेक्ट्रॉन झालेले आहेत, म्हणजे हा झाला 1. आता मला सांगा, याला जर स्टेबल व्हायचं असेल तर किती इलेक्ट्रॉन पाहिजेलेत लास्टच्या ऑर्बिटमध्ये? 8 इलेक्ट्रॉन पाहिजेलेत. म्हणजेच आता याला गरज कितीची आहे? 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग हा 7 इलेक्ट्रॉन कोणाकडून तर गेन करण्याचा ट्राय करेल. पण थोडं जर विचार केला, याला 7 इलेक्ट्रॉन सध्या कोणीही देऊ शकत नाही. मग हा ऑलवेज ट्राय काय करणार? 1 इलेक्ट्रॉन आहे तो कोणाला तरी तो देण्याचा ट्राय करेल. ओके, म्हणजे याच्यामध्ये आपण त्याला म्हणतोय कंबायनिंग कॅपॅसिटी. ओके, म्हणजे याची कंबाईन करायची कॅपॅसिटी किती आहे? म्हणजे थोडक्यात शेअर करायचं थोडक्यात. ओके, शेअर आणि कंबाईन किंवा डोनेट हा प्रकार वेगळा आहे. तोपर्यंत बेसिक लेवलला आपण लक्षात ठेवू, हा 1 इलेक्ट्रॉन डोनेट करण्याचा ट्राय करेल. जर हा इलेक्ट्रॉन त्याचा निघून गेला, हा सपोज त्याचा 1 इलेक्ट्रॉन निघून गेला, तर याच्या लास्टच्या ऑर्बिटमध्ये काय राहतील? किती इलेक्ट्रॉन राहतील? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 8च राहतील. म्हणजे हा सध्या स्टेबल झालेला आहे. पण आता हा एकटा फक्त इलेक्ट्रॉन डोनेट करून कधीही स्टेबल होणार नाही. ओके, तर तो समोरच्या ज्यांनी इलेक्ट्रॉन घेतलेले आहेत, तो म्हणजे ज्या कंपल्सरी कोणीतरी इलेक्ट्रॉन घेणारा असेल, म्हणजे ज्याला एकाची गरज असेल. फॉर एक्झाम्पल क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर असतो 17. मग आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती लिहिता येईल बघा बरं आपल्याला. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती लिहिणार? पहिल्यामध्ये मॅक्सिमम, आता हे टोटल नंबर ऑफ प्रोटॉन आहेत आणि आपल्याला माहित आहे जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन असतात तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण असतात. मग इलेक्ट्रॉन किती झाले? 17 इलेक्ट्रॉन आहेत. मग इलेक्ट्रॉनचं डिवायडेशन कसं होणार? पहिल्या ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम किती कॅपॅसिटी आहे? 2 इलेक्ट्रॉन आहे. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम कॅपॅसिटी 8च आहेत. टोटल इलेक्ट्रॉन झाले 10. शिल्लक किती इलेक्ट्रॉन राहिले? 7 इलेक्ट्रॉन राहिलेले. ओके, मग मला सांगा, याला पण जर स्टेबल व्हायचं असेल तर याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? ओनली 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि याच्याकडे तात्पुरता 1 इलेक्ट्रॉन आहे तो एक्स्ट्रा आहे. मग काय होणार? हा सोडियम काय करणार? 1 इलेक्ट्रॉन याला देण्याचा ट्राय करणार. म्हणजेच काय होणार? याला पण 8 इलेक्ट्रॉन बनवायचे, म्हणजे याला 8 इलेक्ट्रॉन बनवण्यासाठी 2 चान्सेस आहेत. 7 कोणाला तरी देऊन टाका, नाहीतरी कोणाकडून तर 1 घ्या. मग याच्यासाठी सोपं कोणतं असणार आहे? एनर्जी कशामध्ये कमी लागणार आहे? कोणाकडून तर 1 इलेक्ट्रॉन आहे तो गेन करायला याच्यासाठी सुटेबल असेल. म्हणजे हा इलेक्ट्रॉन काय होणार आहे? याच्यासोबत येणार आहे. म्हणजे याच्या लास्टच्या ऑर्बिटमध्ये टोटल तयार झाले 8, म्हणजे याच्याकडे झाले 2, 8 आणि 8. ओके, सॉरी. ओके, म्हणजे याच्याकडे झाले 8 इलेक्ट्रॉन. मग 2, 8 आणि 8 याच्यामध्ये 2 आणि 8 झाले, कारण 1 इलेक्ट्रॉन याच्यासोबत कंबाईन झालेले. म्हणजेच याचं पण लास्टच्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आले, म्हणजे हा पण स्टेबल झालाय. आणि याच्या पण लास्टच्या ऑर्बिटमध्ये हा 1 आल्यामुळं हा पण स्टेबल झालेला आहे. म्हणजे याच्यामध्ये काय झालं? दोघांचं कॉम्बिनेशन झालं आणि आपल्याला कॉम्बिनेशन तयार होताना आपल्याला मिळाला NaCl. त्याच्यामुळं हा जो काही त्याचा कंपाऊंड तयार होणार आहे, NaCl चा कंपाऊंड तयार झाला. आणि यांनी एकमेकांना इलेक्ट्रॉन आहे ते शेअर केल्यामुळं, इलेक्ट्रॉन आहे ते म्हणजे आयोनिक कंपाऊंड ऍक्च्युअली तयार होतोय. पण इथं तोपर्यंत म्हणू की इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केल्यामुळं हे दोन्हीही स्टेबल झाले. आणि स्टेबल झाल्यामुळे हे दोघंही एकमेकांचा इलेक्ट्रॉनचा यूज करतायत आणि त्याच्यामुळे हे काय करतायत? स्टेबल झालेले आहेत. आणि आपल्याला एक कंपाऊंड मिळाला NaCl, ज्याला आपण सॉल्ट म्हणतो. ओके, एकदा रिकॅप बघा काय सांगतोय. सगळ्यात महत्वाचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करत असताना पहिल्या ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम कॅपॅसिटी इलेक्ट्रॉनची असते 2. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे 8. तिसऱ्या ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे 8. म्हणजे ऑलवेज तात्पुरतं लक्षात ठेवायचं आपल्याला फक्त. तसं बघायला गेलं तर तिसरा ऑर्बिट म्हटल्यावरती टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन बोरच्या अकॉर्डिंग एक फॉर्म्युला आहे, तो आहे 2n². n म्हणजे कितवं ऑर्बिट आहे तो नंबर टाकायचं. तिसऱ्या ऑर्बिटमध्ये म्हणजे 2 इंटू तिसरं ऑर्बिट म्हणजे 3चा स्क्वेअर, म्हणजे ऍक्च्युअल कॅपॅसिटी आहे ती 18 इलेक्ट्रॉनची असणार. ओके, आता हे इलेक्ट्रॉन बसवायचे कसे वगैरे याचा प्रकार तोपर्यंत आपण स्किप करतोय.
तर लक्षात ठेवायचं, आता आपण 20 एलिमेंट बद्दल बोलतोय, तर लास्टच्या ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम 8 इलेक्ट्रॉन बसवायचे. त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर तो नेक्स्ट ऑर्बिटमध्ये जाणार. त्या ऑर्बिटमध्ये किती बसणार? 8च बसणार आहे. पण ज्यांच्याकडे फक्त असतानाच 2 इलेक्ट्रॉन आहेत किंवा 2 पेक्षा कमी म्हणजे 1 इलेक्ट्रॉन आहे, त्यांच्यामध्ये पहिल्या ऑर्बिटमध्ये बसणार आहेत दोन्ही 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन, आणि त्यांच्यासाठी पहिल्या ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे ती 2च इलेक्ट्रॉनची असते, आणि म्हणून याला आपण म्हणतो ड्युप्लेट. म्हणजे पहिल्या ऑर्बिटला ड्युप्लेट कंप्लीट करायचं असेल तर 2 इलेक्ट्रॉनची गरज असते. त्याच्यानंतर लास्टचे ऑर्बिट जे आहेत यांना 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट करायचे असतात, म्हणून याला आपण म्हणतो ऑक्टेट. ऑक्टा फॉर ज्याला आपण 8 असं म्हणतोय. ड्युप्लेट म्हणजे ड्युप्लेट फॉर 2. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये लक्षात ठेवायचे 2 इलेक्ट्रॉन, आणि नंतरच्या पुढच्या ऑर्बिटमध्ये लास्टच्या ऑर्बिट जे काही येणार आहे त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे ते बसतील, किंवा त्याच्या पुढच्या कुठल्याही ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम 8 इलेक्ट्रॉन आपल्याला रिक्वायर्ड असतात. ओके, आता आपण येऊ या टेबलवरती. टेबल आहे तो कंप्लीट करायला स्टार्ट करू आपण. चला, फर्स्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता याच्यामध्ये एकच ऑर्बिट तयार होणार, म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच याचं किती असणार आहे? ओनली 1 असेल. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येणार? 1 येणार. आता व्हॅलन्सी. हा व्हॅलन्सी म्हणजेच काय? याचं शेअर करायची कॅपॅसिटी किती आहे? पहिलंच ऑर्बिट आहे, एकच ऑर्बिट आहे, म्हणजे याला एकाची गरज आहे, किंवा हा एक इलेक्ट्रॉन देण्याचा ट्राय करणं. पण थोडं जर विचार केला, याच्याकडे ऑलरेडीच एकच आहे, आणि तो एकचा एक जर दिला तर अजून तो अनस्टेबल होऊन जाईल, म्हणून तो ऑलवेज ट्राय करणार आहे इलेक्ट्रॉनचं ज्यावेळेस शेअरिंग आहे तो करणार आहे. म्हणजे इथं त्याची व्हॅलन्सी शेअर करायची कॅपॅसिटी आहे ती किती? फक्त 1 ची आहे. त्याच्यामुळे त्याची व्हॅलन्सी पण असणार आहे 1 असणार आहे. ओके, आता मी प्रत्येकाचं ऍटॉमिक स्ट्रक्चर आहे ते ड्रॉ करून दाखवणार आहे. बघा, पहिला कोणता होता? आपला हायड्रोजन. इथं H ऍटम, हा न्यूक्लियस. याच्या न्यूक्लियसमध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन नाहीत, किंवा नंबर ऑफ याच्यामध्ये न्यूट्रॉन प्रेझेंट नसतो. एकच एक्सेप्शन आहे, फक्त लक्षात ठेवायचे, हायड्रोजन मध्ये न्यूट्रॉन प्रेझेंट नाही. ओके, मग याच्यामध्ये आहे ओनली प्रोटॉन. एक प्रोटॉन असतो आणि एक इलेक्ट्रॉन असतो. एक प्रोटॉन आहे आणि एक इलेक्ट्रॉन आहे. हे स्ट्रक्चर तयार झालं कोणाचं? हायड्रोजन ऍटमचं. ओके, त्याच्यानंतर 2 नंबर आहे हेलियम. हेलियमचा सिम्बॉल जो आहे तो He. हेलियमचा सिम्बॉल आहे तो He. याच्यामध्ये नंबर ऑफ याचा ऍटॉमिक नंबर आहे 2, आणि ऍटॉमिक नंबर जर 2 असेल म्हणजे त्याचा नंबर ऑफ प्रोटॉन पण किती असणार आहेत? 2 असणार आहेत. कारण आपण डेफिनेशनच सांगतो ऍटॉमिक नंबरची, नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन अँड न्यूक्लियस. त्यालाच आपण ऍटॉमिक नंबर म्हणतोय. नंबर ऑफ प्रोटॉन पण 2च असतील, आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण तेवढेच असणार आहेत जेवढे प्रोटॉन असतील. ओके, म्हणून आपण काय म्हणतोय? हा ऍटम ऑलवेज इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो, म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन पण झाले 2. आता मला सांगा, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती ऑर्बिट असले पाहिजे? याच्याकडे एकच ऑर्बिट असलं पाहिजे. त्याचं कारण काय? याच्यामध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन आहेत, आणि पहिलं ऑर्बिटमध्ये जसं आपण मगाशी बघितलं, पहिल्या ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम कॅपॅसिटी कितीची असते? 2 इलेक्ट्रॉनची असते. आता पहिलं ऑर्बिट याचं फुलफिल झालेलं आहे. आता याला तिसरा इलेक्ट्रॉनच नाही, त्याच्यामुळे हे पुढचे ऑर्बिट येणारच नाही. म्हणजे त्याला एकच ऑर्बिट असेल. कोणाला? हेलियमला एकच ऑर्बिट असणार आहे, पण ते ऑर्बिट आहे ते फुलफिल झालेलं आहे. त्याच्यामुळे हा न्यूट्रल झालेला आहे, म्हणजे हा नोबेल गॅसमध्ये आपण कन्सिडर करतो. याला कुठल्याही प्रकारचं शेअरिंग करायची गरज नाही, कारण त्याच्याकडे जेवढी रिक्वायरमेंट आहे त्याला तेवढं त्याच्याकडे फुलफिल झालेलं आहे. 2 पाहिजे होते, म्हणजे पहिलं ऑर्बिट असल्यामुळे त्याला 2चीच गरज आहे. त्याच्यामुळे काय होणार? त्याचं तो ऍटम आहे किंवा तो एलिमेंट आहे तो काय झाला? नोबेल गॅस. म्हणजे तो कुठल्याही रिएक्शन मध्ये पार्टिसिपेशन आहे तो इझिली करणार नाही. म्हणजे याची व्हॅलन्सी किती झाली? 0 झाली. याला शेअरिंग करायची कुठलीही टाईपची गरज नाही. कंबाईन करायचे इलेक्ट्रॉन कंबाईन करायची कोणतीही गरज नाही. त्याच्यामुळे त्याची व्हॅलन्सी झाली 0. ओके, आता हे थोडं स्टार्टिंगचे 2 कन्फ्युजन करणार आहे, पण जसं पुढे जाणार आहे आपल्याला एक एक आहे ते व्यवस्थित क्लिअर व्हायला स्टार्ट होईल. ओके, त्याच्यानंतर हेलियम, नंतर लिथियम. लिथियम नंतर लिथियमचा जो सिम्बॉल आहे तो Li आहे.
सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे सिम्बॉल आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट असतील केमिकल रिएक्शन मध्ये. ओके, आता या लिथियमचा ऍटॉमिक नंबर आहे तो 3 आहे. जर ऍटॉमिक नंबर 3 असेल तर त्याचा नंबर ऑफ प्रोटॉन पण किती असतील त्याच्यामध्ये 3च असतील. जर नंबर ऑफ प्रोटॉन जर 3 असतील तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण किती असणार आहेत 3च असणार आहेत. आता मला सांगा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येईल. इलेक्ट्रॉन किती आहेत 3 आहेत. मग इलेक्ट्रॉन जर 3 असतील तर पहिल्या ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम किती बसू शकतात. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच काय इलेक्ट्रॉनचं डिवायडेशन करायचं. मग पहिल्या ऑर्बिटमध्ये किती बसू शकतात मॅक्सिमम 2. मग आता किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले. एक इलेक्ट्रॉन करण्याच्याकडे 3 आहेत. 3 मधले पहिल्या ऑर्बिटमध्ये बसला 2 इलेक्ट्रॉन म्हणजे शिल्लक राहिलेला इलेक्ट्रॉन आहे तो किती नंबर आहे. नंबर टोटल एकच राहिलेला आहे. म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वाईज आपण स्ट्रक्चर काढलं. हे हायड्रोजन नंतर हेलियम कसा असणार आहे आपला न्यूक्लियस असणार आहे. न्यूट्रॉन प्रोटॉन असतील न्यूक्लियसला. त्याच्यामध्ये पहिल्या ऑर्बिटमध्ये आहे त्याच्या 2 इलेक्ट्रॉन असतील. ओके, याचा विषय कट झाला. त्याच्यानंतर लिथियमचा ऍटॉमिक नंबर आहे 3. याच्या न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉन आले. पहिल्या ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम कॅपॅसिटी कितीची आहे फक्त 2चीच आहे. म्हणजे इथं 2च इलेक्ट्रॉन बसतील. शिल्लक राहिलेला इलेक्ट्रॉन नेक्स्ट ऑर्बिटमध्ये जाणार. नेक्स्ट ऑर्बिटमध्ये आणि शिल्लक राहिलेला किती आहे फक्त एकच आहे. म्हणजे हे लिथियमचं स्ट्रक्चर आहे ते ऍटमचं स्ट्रक्चर आहे ते आपल्याला असं बघायला मिळेल. ओके, चला त्याच्यानंतर आता मला सांगा याला काय कंप्लीट करायचंय त्याचं लास्टचं ऑर्बिट फुलफिल करायचंय. लास्टचं ऑर्बिट म्हणजे किती पहिलं ऑर्बिट असेल तर 2 नसेल तर त्याच्या पुढचं 8. आता याच्यात किती आहेत लास्टचं ऑर्बिट म्हणजे याच्यामध्ये 1 म्हणजे दुसरं ऑर्बिट आलं. दुसरं ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम किती बसू शकतात 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे आपल्याला गरज 7ची आहे जे डिफिकल्ट असणार आहे. म्हणजे हा इलेक्ट्रॉन काय करणार ऑलवेज याच्याकडचा जर एक यांनी कोणाला तर देण्याचा ट्राय केला तर काय होईल हा इलेक्ट्रॉन निघून गेला तर याच्या लास्टच्या ऑर्बिटमध्ये राहिले 2. कारण हा जर निघून गेला तर याच्या लास्टच्या ऑर्बिटमध्ये राहिले 2 म्हणजे त्याचं लास्टचं ऑर्बिट आहे ते फुलफिल झालं. फुलफिल कसं काय पहिलं ऑर्बिट असल्यामुळे 2चीच गरज होती म्हणून फुलफिल झालेला आहे. मग हा इलेक्ट्रॉन शेअर करायची कॅपॅसिटी किती आहे. आता याला 7 तर कोणी देणार नाही हे तर क्लिअर आहे. म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन काय करेल डोनेट करण्यासाठी ट्राय करेल. म्हणजे याची व्हॅलन्सी झाली 1. म्हणजे याची कंबाईन करायची इलेक्ट्रॉन कंबायनिंग कॅपॅसिटी किती असणार आहे 1 असेल. ओके, त्याच्यानंतर बघा लिथियम नंतर बेरिलियम. ज्याचा सिम्बॉल आहे बीई. ओके, ऍटॉमिक नंबर त्याचा आहे 4. ऍटॉमिक नंबर म्हणजेच काय नंबर ऑफ प्रोटॉन हे त्याच्यामध्ये 4 आहे. ओके, आता बघा नंबर ऑफ प्रोटॉन 4 असतील तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण किती असणार आहेत त्याच्यामध्ये 4च नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय 4 इलेक्ट्रॉनचं डिवायडेशन कसं करणार आपण. पहिल्यात तर फिक्स आहेत 2च. पहिल्यात फिक्स आहेत 2 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर शिल्लक किती राहिले 2 मधले 4 मधले 2 इथं गेले. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती शिल्लक राहिलेत मग आता 2च राहिलेत. आता 2 ऑर्बिट दुसरं ऑर्बिट आहे ते 8 कंप्लीट करायचे पण याच्याकडे नाही. म्हणजे याला गरज कितीची आहे 6ची आहे. 8 कंप्लीट करायचं असेल तर 6. म्हणजेच याला 6 इलेक्ट्रॉन कोणीही देणार नाही. मग हा 2 इलेक्ट्रॉन काय करणार आहे कंबाईन करण्याचा ट्राय करणार आहे. म्हणजे याची कंबायनिंग कॅपॅसिटी कितीची झाली 2ची झाली. याची कंबायनिंग कॅपॅसिटी किती झाली 2 इलेक्ट्रॉनची झालेली आहे. त्याच्यानंतर आहे बोरॉन. बोरॉनचा सिम्बॉल जो आहे तो कॅपिटल बी. त्याच्यानंतर ऍटॉमिक नंबर त्याचा किती असेल 5 असेल. ऍटॉमिक नंबर जर 5 असेल तर 5 नंतर याच्यात नंबर ऑफ प्रोटॉन पण किती असणार आहेत 5 असणार आहेत. आणि जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन असतील तेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असणार आहेत. आता तुम्ही ट्राय करा याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येईल का. ओके, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येणार आहे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन 5 मधले 2 गेले शिल्लक राहिले 3 म्हणजे दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती असतील 3 असतील. मग याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे याला गरज कितीची आहे लास्टचे ऑर्बिट 8 कंप्लीट करायचे. गरज कितीची आहे 5ची म्हणजे याला 5 कोणीही देणार नाही. मग हा 3 इलेक्ट्रॉन कोणाला तरी
ट्राय करणार आहे देण्याचा किंवा त्याचं कंबाईन शेअरिंग करण्याचा, आणि म्हणून याची व्हॅलन्सी किती झाली? 3 झाली. ओके, त्याच्यानंतर बोरॉन नंतर आहे बेरिलियम, बोरॉन, त्याच्यानंतर कार्बन. बेरिलियम झालेलं आहे, त्याच्यानंतर आहे कार्बन. ओके, कार्बनचा सिम्बॉल जो आहे तो सी मध्ये असेल आणि त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 6. ओके, आता या कार्बनचं नंबर ऑफ प्रोटॉन्स 6च असणार आहेत. नंबर ऑफ प्रोटॉन 6 आहेत म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण किती असतील? 6च असतील. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होणार? 6 इलेक्ट्रॉनचं डिवायडेशन कसं होणार? पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 असतील आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 4 असतील. आता थोडं हा स्पेशल आपल्याला विचार करायला लागेल. मग बघा, याच्या लास्टच्या ऑर्बिटमध्ये 4 आहेत. आता याला स्टेबल व्हायचंय म्हणजे 4 चे किती करायला लागतील? त्याला 8 करायला लागतील. म्हणजे हा इलेक्ट्रॉन 4 कोणाकडून तर घेऊ पण शकतोय आणि कोणाला तरी देऊ पण शकतोय. म्हणजे याच्याकडे दोन्ही कॅपॅसिटी आहेत. दोन्ही कॅपॅसिटी म्हणजेच काय? 4 जर इलेक्ट्रॉन कोणाकडून घेतले किंवा जर 4 इलेक्ट्रॉन कोणाला तरी दिले, तरी जर 4 इलेक्ट्रॉन दिले तर लास्टचं ऑर्बिट फुलफिल झालं, 2च शिल्लक राहिले. कोणाकडून तर 4 घेतले तर लास्टच्या ऑर्बिटमध्ये 8 आले. आणि मग आपण म्हणू शकतोय की हे जे काही इलेक्ट्रॉन तो डोनेट किंवा गेन करू शकतोय. पण कार्बनचा थोडं प्रॉपर्टी ज्यावेळेस आपण क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट स्टडी करणार आहे किंवा कार्बनचा चॅप्टरच आहे आपल्याला एक, तर त्यावेळेस आपल्याला आणखीन डिटेल्स मध्ये स्टडी करायचे. आता बेसिक आपल्या लक्षात ठेवायचं, हा जस्ट लाईक एक नॉन मेटल सारखं काम करतो. म्हणजे तो इलेक्ट्रॉन आहे तो ऑलवेज, म्हणजे याचं जनरली कार्बनची जी काही प्रॉपर्टी आहे तो इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करायचं असतं. आणि त्याच्यामुळे आपण काय म्हणतोय, याच्या लास्टच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन आहेत, तो किती डोनेट किंवा गेन करू शकतोय तात्पुरता जर विचार केला तर तो 4 ची कॅपॅसिटी आहे त्याची कंबायनिंग कॅपॅसिटी. त्याच्यानंतर आहे नायट्रोजन. बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नंतर नायट्रोजन. त्याचा जो सिम्बॉल आहे तो आहे N. ओके, त्याचा सिम्बॉल आहे N. त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 7. ऍटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन पण 7 असतील. नंबर ऑफ प्रोटॉन 7 असतील तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण किती असणार आहे? 7च असणार आहे. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते किती? याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते किती? चेक करा. पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतील? 2 इलेक्ट्रॉन बसतील. शिल्लक किती राहिले? 7 मधले 2 गेले, म्हणजे याच्याकडे राहिलेले आता 5. आता इथून थोडंफार व्हेरिएशन आहे ते चालू झालं. आता मला सांगा, याला 5 इलेक्ट्रॉन सोबत म्हणजे लास्टच्या ऑर्बिटमध्ये म्हणजे दुसरं ऑर्बिट यायचं, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती करायचे? टोटल 8 इलेक्ट्रॉन करायचे. ओके, मग मला सांगा, हा 5 इलेक्ट्रॉन डोनेट करायला बघणार आहे का कोणाकडून तर 3 इलेक्ट्रॉन घ्यायला बघणार आहे? डोनेट का करायचंय? जर यांनी हे देऊन टाकले तर त्याचं जे काही ऑर्बिट राहिलं त्याच्यामध्ये 2 म्हणजे त्याचं ऑर्बिट आहे ते कंप्लीट झालं, फुलफिल करायचं आपल्याला. पण आता याला 5 इलेक्ट्रॉन डोनेट करणं शक्य नाही किंवा तो इलेक्ट्रॉन डोनेट नाही करणार. तो काय करायला बघणार? 3 इलेक्ट्रॉन कोणाकडून तर घ्यायला बघणार. आणि म्हणून काय होणार आहे, याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन कंबायनिंग करायची कॅपॅसिटी आहे. म्हणून त्याचं व्हॅलन्सी आहे ते 3 असणार आहे. सगळ्यात महत्वाचं इथं आपल्याला लक्ष ठेवायचं. ओके, म्हणजे इथं 3 ची गरज असल्यामुळे थोडक्यात हा नंबर आहे तो आपला 3 आलेला आहे. कारण याची गरज रिक्वायरमेंट 3 ची इलेक्ट्रॉनची आहे, कारण त्याचं दुसरं ऑर्बिट चालू झालेलं आहे आणि दुसऱ्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन जर पाहिजे असतील तर याला 3 इलेक्ट्रॉन कोणाकडून तर घ्यायला लागतील, ना की 5 इलेक्ट्रॉन त्याला देणं शक्य आहे. 5 इलेक्ट्रॉन देण्याबद्दल का विचार केला आपण? कारण हा जर 5 इलेक्ट्रॉन देऊ शकत असेल तर त्याचा ऑर्बिट कंप्लीट होईल, पण तसं देणं शक्य होत नाही. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तो इलेक्ट्रॉन 3 कोणाकडून तर घेण्यासाठी ट्राय करणार आहे. ओके, त्याच्यानंतर नायट्रोजन नंतर आहे ऑक्सिजन. नायट्रोजन नंतर ऑक्सिजन आहे, ज्याचा सिम्बॉल आहे O. जर सिम्बॉल O आहे, त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 8. नंबर ऑफ प्रोटॉन त्याच्यामध्ये पण असतात 8च असतात. आणि नंबर ऑफ प्रोटॉन जर 8 असतील तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण किती असणार आहे? 8 असणार आहेत. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते किती येईल बघा. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, 8 मधले 2 इथं गेलेले, शिल्लक किती राहिले? 6 इलेक्ट्रॉन. ओके, आता याला 6 देऊन
6 जर डोनेट केले, 2 ऑर्बिट कंप्लीट करायला चान्स आहे, पण याला 6 इलेक्ट्रॉन देणं शक्य होत नाही. मग हा विचार काय करणार, फक्त आपल्याला कितीची गरज आहे आता, 2 इलेक्ट्रॉनची. म्हणजे याचं कंबायनिंग कॅपॅसिटी किती झाली, 2, आणि म्हणून त्याची व्हॅलन्सी किती झाली, 2 झाली. ओके, हा त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा टेबल असेल आपल्यासाठी. त्याच्यानंतर आहे ऑक्सिजन, नंतर फ्लोरीन. ओके, आता याचा ऍटॉमिक नंबर आहे 9 आहे. ऍटॉमिक नंबर म्हणजेच काय, नंबर ऑफ प्रोटॉन. नंबर ऑफ प्रोटॉन 9 आहेत म्हणून ऍटॉमिक नंबर 9 आहे. नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होईल, 2 आणि 7 होणार आहे. आता बघा, याच्या लास्टच्या ऑर्बिटमध्ये फक्त एकाची रिक्वायरमेंट राहिलेली, म्हणजे हा 7 इलेक्ट्रॉन कोणालाही देणार नाही. तो 1 इलेक्ट्रॉन कोणाचा तरी घेण्याचा ट्राय करेल, म्हणजे याची व्हॅलन्सिंग कंबाईन करायची झाली, कंबायनिंग कॅपॅसिटी झाली 1 इलेक्ट्रॉन. ओके, त्याच्यानंतर फ्लोरीन नंतर. ओके, इथे किती बसले, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, आणि त्याच्यानंतर आहे आपला 10 नंबरचा निऑन. ओके, आता या निऑनचा सिम्बॉल जो आहे तो Ne आहे. ओके, तर ऍटॉमिक नंबर आहे तो त्याचा 10 आहे. ऍटॉमिक नंबर 10 आहे, नंबर ऑफ प्रोटॉन 10 असतील, नंबर ऑफ प्रोटॉन 10 असतील, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण किती असणार आहेत, 10 असणार आहेत. म्हणजेच याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होणार, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, त्याच्यानंतर शिल्लक राहिले 10 मधले 2 गेले, शिल्लक राहिले 8. आता विचार करा, याचं दुसरं ऑर्बिट आहे ते कंप्लीट झालं, फुलफिल झालं. कारण पहिल्यामध्ये आपली कॅपॅसिटी किती आहे, 2 ची आहे, दुसऱ्यामध्ये 8 ची आहे. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वाईज दुसरं ऑर्बिट आहे ते फुलफिल झालं, म्हणजे हा इलेक्ट्रॉन कोणाला देईल ना, कोणाकडून इलेक्ट्रॉन घ्यायची याला गरज आहे. म्हणजेच हा इलेक्ट्रॉनिक याची व्हॅलन्सी आहे ती किती असणार आहे, 0 असणार आहे. कारण तो इलेक्ट्रॉन आहे तो शेअर करायला हेल्प करणार नाही, कारण त्याचं ऑर्बिट ऑलरेडी फुलफिल झालेलं आहे. म्हणून हा पण झाला आपला दुसरा नोबेल गॅस झाला. ओके, ज्याला आपण इनर्ट गॅस असं म्हणतोय. म्हणजे पहिला कोणता झाला, त्याचं फुलफिल झालं तो ऑर्बिट, व्हॅलन्सी कोणाची 0 होती, हा होता आपला हेलियम. त्याच्यानंतर दुसरा कोणता मिळाला, निऑन मिळाला. ओके, त्याच्यानंतर आहे आपला सोडियम. सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस रिएक्शन आपल्याला लागतील, सोडियमच्या जास्त आपल्याला बऱ्यापैकी, सोडियम, कॅल्शियम ज्यावेळेस मी येणार आहे ते सांगणार आहे, तर त्यावेळेस लक्षात ठेवा, हा सोडियम सगळ्यात महत्वाचा आहे, ज्याचा सिम्बॉल आहे तो Na आहे. आता इथून थोडं आपल्याला अजून व्हॅरिएशन बघायला मिळतं. तर सोडियमचं नाव बऱ्याच वेळा आपण चुकून आहे ते SO सिम्बॉल लिहिण्याचा ट्राय करतात, ज्यांना आणखीन जास्त केमिस्ट्री बद्दल आहे ते इन्फॉर्मेशन माहित नाही. पण सोडियमचं हे जे काही अशी काही नावं आहेत जे अदर लँग्वेज मधून आहे ते अदर लँग्वेज मधून आहे ते, त्यांना नावं आहे ते स्पेसिफिक दिलेले असतात. त्याच्यामुळे जे दिलेले आहे ते आपल्याला कन्सिडर करायला लागतील. त्याच्यामुळे ऍटॉमिक नंबर आहे तो याचा 11 आहे. नंबर ऑफ प्रोटॉन किती असतील, 11च असतील, आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण किती असतील, त्याच्यामध्ये 11च असतील. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होणार बघा. सगळ्यात महत्वाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर याच्या पहिल्या ऑर्बिटमध्ये किती असतील, 2. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 झाले, 8 मधले 2 गेलेत, शिल्लक राहिलेत 9. मग आपण लास्टच्या ऑर्बिटमध्ये 9 लिहिणार का, नाही. याचा दुसरं ऑर्बिट आहे ते 8च इलेक्ट्रॉन बसू शकतात, म्हणजे इथे इलेक्ट्रॉन बसतील 8च. आता टोटल किती झाले, 2 आणि 8 10 झाले. शिल्लक राहिलेला इलेक्ट्रॉन कुठे गेला, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये. म्हणजे सोडियम पासून आपलं तिसरं ऑर्बिट आहे ते स्टार्ट झालं. ओके, आता मला सांगा याला गरज कितीची आहे, याच्यात पण 8च बनवायचे, गरज कितीची आहे, 7ची आहे. 7 कोणी देईल करायला शक्य नाही, म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन कंबाईन किंवा डोनेट करण्याचा ट्राय करेल. म्हणजे याची कंबायनिंग कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची झाली, 1 इलेक्ट्रॉनची कंबायनिंग कॅपॅसिटी झाली त्याची. याची इलेक्ट्रॉन कंबाईनिंग कॅपॅसिटी झाली
1 झाली. ओके, त्याच्यानंतर सोडियम नंतर आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचा जो सिम्बॉल आहे तो आहे Mg. ओके, हा पण एक सगळ्यात महत्वाचा सिम्बॉल असणार आपल्यासाठी, कारण याच्या पण रिएक्शन आहेत ते आपल्याला गरजेच्या आहेत, भरपूर बघायला मिळतील. याचा ऍटॉमिक नंबर आहे 12. नंबर ऑफ प्रोटॉन पण किती असेल? 12 असेल. नंबर ऑफ प्रोटॉन 12 आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण किती असणार आहेत? 12च असणार आहे. आता याचं डिवायडेशन कसं होणार बघा. पहिल्या ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम कॅपॅसिटी 2च बसू शकतात. 12 मधले 2 गेले, शिल्लक 10 राहिलेत, पण 10 दुसऱ्या ऑर्बिटमध्ये बसणं शक्य नाही. दुसऱ्या ऑर्बिट पासून सगळ्यांचे पुढे मॅक्सिमम 8च बसू शकतात. म्हणजे 2 आणि 8 झाले 10. शिल्लक किती राहिले याच्यामध्ये? 2 राहिले. आता हे जोपर्यंत 8 भरत नाहीत तोपर्यंत आहे तर चौथं ऑर्बिट आहे ते तयार होणार नाही. म्हणजे आता याची कंबायनिंग कॅपॅसिटी किती असेल? गरज कितीच्या? 8 कंप्लीट करायचे, म्हणजे शक्य नाही. म्हणजे हा इलेक्ट्रॉन 2 कंबाईन करण्याचा ट्राय करेल, म्हणजे याची व्हॅलन्सी झाली 2 झालेली. ओके, त्याच्यानंतर आहे 13वा. हा पण एक मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे, अल्युमिनियम. ज्याचा सिम्बॉल असणार आहे Al, ज्याचा ऍटॉमिक नंबर आहे 13. ऍटॉमिक नंबर 13 म्हणजे त्याचा नंबर ऑफ प्रोटॉन पण असणार आहे 13. नंबर ऑफ प्रोटॉन 13, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण 13 असणार आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार? 2, 8 आणि राहिले शिल्लक 3. बघा, 2 आणि 8 10, 10 आणि 3 13. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 13 असतील. व्हॅलन्सी 5 ची गरज आहे, कोणीही देणार नाही. याची व्हॅलन्सी झाली, मग कंबाईन करायची कॅपॅसिटी आहे त्याची 3 असेल. त्याच्यानंतर अल्युमिनियम नंतर आहे सिलिकॉन. हा थोडा आपल्याला कमी बघायला मिळेल आपल्या रिएक्शन मध्ये, पण असेल कुठेतरी. सिलिकॉनचा जो सिम्बॉल आहे तो Si. सिलिकॉनचा सिम्बॉल. ओके, आधी जनरली एक लक्षात ठेवा, ज्या एलिमेंटचे नाव 2 अक्षरामध्ये आहेत त्याच्यातलं पहिलं अक्षर म्हणजे कुठलाही एलिमेंट असेल, पहिलं अक्षर 100% कॅपिटलच असेल. पण ज्यांच्यामध्ये 2-2 सिम्बॉल आले, 2-2 नाव, आता S आणि I 2 आहेत, A आणि L 2 आहेत, M आणि G 2 आहेत, तर पहिलं लेटर कॅपिटलच पाहिजे आणि दुसरं लेटर आहे ते स्मॉलच पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तर सिलिकॉनचा ऍटॉमिक नंबर आहे तो 14 आहे. सिलिकॉनचा ऍटॉमिक नंबर 14. ऍटॉमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन, ते पण झाले 14. नंबर ऑफ प्रोटॉन 14 असतील तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण 14 असतील. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती? 2,8,4. आता याचा जर विचार केला तर याला 4 इलेक्ट्रॉन घ्यायचे पण चान्सेस आहेत आणि 4 इलेक्ट्रॉन देण्याचे पण चान्सेस आहेत, आणि म्हणूनच हा मेटॅलॉइड मध्ये कन्सिडर केला जातो. आणि याची व्हॅलन्सी 4च असणार आहे. याची कंबाईन करायची कॅपॅसिटी किती असेल? मॅक्सिमम 4 असेल. त्याच्यानंतर सिलिकॉन नंतर ओके, त्याच्यानंतर सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस. ओके, त्याचा सिम्बॉल जो आहे तो P आहे. ऍटॉमिक नंबर आहे त्याचा 15. ऍटॉमिक नंबर 15 आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ प्रोटॉन झाले त्याच्यामध्ये पण 15 झाले. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन पण झाले 15 आहे. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होणार याचं? 2, 8 आणि शिल्लक किती राहिले? आता 5 इलेक्ट्रॉन राहिले. पण आपल्या पहिल्या 20 एलिमेंट मध्ये एक लक्षात ठेवा, हा थोडा एक्सेप्शन आहे, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन त्याची व्हॅलन्सी आहे, याच्याकडे 5 इलेक्ट्रॉन देण्याची पण कॅपॅसिटी आहे आणि 3 इलेक्ट्रॉन घेण्याची पण कॅपॅसिटी आहे. त्याच्यामुळं याची व्हॅलन्सी 2 असू शकतात. ती म्हणजे काय? 3 जर घेतले तरी 8 होतील, किंवा 5 दिले तरी पण त्याचे लास्टच्या ऑर्बिटमध्ये, म्हणजे 5 दिले तर याचा ऑर्बिट 8च राहतील. म्हणजे याच्याकडे दोन्हीची कॅपॅसिटी आहे. म्हणून फॉस्फरसचं लक्षात ठेवा, व्हॅलन्सी आहे ती 3 and 5 2 आहेत. त्याच्यानंतर आहे सल्फर. सिम्बॉल त्याचा आहे S. ओके, त्याच्यानंतर याचा ऍटॉमिक नंबर आहे 16. नंबर ऑफ प्रोटॉन पण 16, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण 16. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती असेल? पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 6. आता इलेक्ट्रॉन याला 2 ची रिक्वायरमेंट आहे, म्हणजेच हा शेअर किती करू शकतोय किंवा
कंबाईन किती करू शकतोय, 2 इलेक्ट्रॉनचं कॉम्बिनेशन आहे किंवा कंबाईन आहे तो करू शकतोय. त्याच्यानंतर सल्फर, नंतर क्लोरीन. हा सगळ्यात महत्वाचा आणखीन एक असेल आपल्याला क्लोरीन. हा स्पेशली आहे तो थोडा जास्त लक्षात ठेवा. क्लोरीन ज्याचा सिम्बॉल आहे Cl. त्याच्यानंतर ऍटॉमिक नंबर आहे तो त्याचा 17. त्याच्यानंतर नंबर ऑफ प्रोटॉन पण 17, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण 17 आणि याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती असेल 2,8,7. एक इलेक्ट्रॉनची रिक्वायरमेंट आहे त्याला. एक इलेक्ट्रॉनची रिक्वायरमेंट म्हणजे याचं कंबाईन शेअरिंग करायची कॅपॅसिटी किती आहे 1 इलेक्ट्रॉन एवढी आहे. त्याच्यानंतर आर्गॉन, त्याच्यानंतर आर्गॉन याचा सिम्बॉल आहे AR. त्याच्यानंतर त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 18. त्याच्यानंतर नंबर ऑफ प्रोटॉन असतील 18. त्याच्यानंतर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण असतील 18. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात ठेवा 2,8,8. 2 आणि 8 10, 10 आणि 8 18. याच्या लास्टच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन आहे ती गरजेचं नाही. त्याचं लास्टचं ऑर्बिट आहे ते फुलफिल झालं, कारण आपल्याला लास्टच्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे ते मॅक्सिमम बसू शकतात. ओके, म्हणजे याचं कुठल्याही टाईपचे रिएक्शन आहे ते म्हणजे हा पार्टिसिपेशन आहे तो इझिली करणार नाही. म्हणजे याचा ऑर्बिट कंप्लीट झालेला आहे, म्हणजेच याची कंबायनिंग करायची कॅपॅसिटी किती झाली 0 झाली. ओके, तिसरा इनर्ट गॅस आहे किंवा नोबेल म्हणू शकतो, नोबेल एलिमेंट आपण म्हणू शकतोय, तो कोणता मिळाला आर्गॉन मिळाला. पहिले 2 कोणते मिळाले ते, एक होता हेलियम ज्याचं 2च इलेक्ट्रॉन होते, त्याचं पहिलं ऑर्बिट आहे ते फुलफिल झालं. त्याच्यानंतर आपल्याला मिळाला कोणता होता निऑन, ज्याचा ऑर्बिट आहे ते फुलफिल झालेला आहे, व्हॅलन्सी त्याची 0 आली. त्याच्यानंतर आपल्याला कोण मिळाला आर्गॉन, ज्याची व्हॅलन्सी किती आहे 0 आहे. म्हणजे यांना इलेक्ट्रॉन डोनेट करायची पण गरज नाही, गेन करायची पण गरज नाही. म्हणून आपण लक्षात ठेवायचंय आर्गॉनचा व्हॅलन्सी आहे ती 0 असेल. ओके, त्याच्यानंतर आता आपण 18 पर्यंत पोहोचलोय. जनरली आपण पहिला 20 एलिमेंटचा आहे तो प्रॅक्टिस करतोय. त्याच्यानंतर आपला कोण आहे पोटॅशियम. ओके, आणि पोटॅशियमचा जो सिम्बॉल आहे तो आहे कॅपिटल K. ओके, त्याच्यानंतर त्याचा ऍटॉमिक नंबर किती आला 19 आला. ऍटॉमिक नंबर 19 म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन पण 19 आणि नंबर ऑफ प्रोटॉन 19 आहेत म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण 19 असतील. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती होणार बघा 2,8, आता शिल्लक किती राहिले 2 आणि 8 झाले, टोटल 10 झाले. शिल्लक राहिले 19 मधले 10 झालेत म्हणजे 9 राहिलेत, पण 9 एका ऑर्बिट मध्ये बसणं शक्य नाही. मग 9चं परत अजून डिवायडेशन कसं होणार, परत एकदा 8 होणार, कारण लास्टच्या ऑर्बिटमध्ये ऑलरेडी विचार करायचा आपण मॅक्सिमम 8 बसू शकताय. जर इथं 9 ठेवलं तर आपण रूल ब्रेक करतोय, तसं होत नाही. म्हणजे इथं 8 झाला आणि परत एक ऑर्बिट तयार झालं, म्हणजे इथून 4थं ऑर्बिट आहे ते आपल्यासाठी स्टार्ट झालं. म्हणजे 2, 8, 8 आणि 1. आता याला गरज कितीची आहे परत 7 इलेक्ट्रॉनची, कोणीही देणार नाही. म्हणजे याची कंबायनिंग कॅपॅसिटी किती असणार आहे 1 इलेक्ट्रॉन तो डोनेट करण्याचा ट्राय करणार आहे. त्याच्यानंतर आपण लास्ट बघू कॅल्शियम. हा सगळ्यात एक आणखीन महत्व आहे, हे दोन्ही पण मोस्ट इम्पॉर्टंट असतील आपल्यासाठी. त्याचा सिम्बॉल जो आहे कॅल्शियमचा आहे Ca आहे, त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 20. त्याच्यानंतर त्याचा नंबर ऑफ प्रोटॉन आहेत 20, त्याचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण आहेत 20 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होऊन जाईल त्याचं पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, 20 मधले 2 गेले, 18 शिल्लक राहिले, परत 8 मॅक्सिमम बसू शकतायत म्हणून 8च बसवले, म्हणजे 2 आणि 8 झाले 10, शिल्लक राहिले याच्या अजून 10 आणि 10 मधल्यानंतर त्याच्यानंतर 10 बसू शकत नाही, परत एकदा 8च बसवले, शिल्लक राहिले 2, म्हणजे लास्टच्या ऑर्बिटमध्ये याचे आले इलेक्ट्रॉन टोटल 2 आले. आता इलेक्ट्रॉन जर 2 असतील तर 6 कोणी देणार नाही, म्हणजे याला इलेक्ट्रॉन 2 शिल्लक असणारे ते द्यायला लागतील. म्हणजे याची कंबायनिंग कॅपॅसिटी किती झाली 2 झाली.
ओके, तर हे कमीत कमी 20 एलिमेंट आहे ते आपण पहिला पार्ट करू. नंतर जसं आपण पुढे चॅप्टर वाईज जाणार आहे त्याच्यामध्ये आणखीन 10 आहे ते आपण व्यवस्थित ऍड करू, जेणेकरून आपल्याला पहिले 30 एलिमेंट आहे त्याच्या रिएक्शन जर असतील तर आपल्याला ते कम्प्लीट करता आलं पाहिजे. ओके, आता यांचाच आपण एकदा रिकॅप करू आणि काही इम्पॉर्टंट आहे ते एलिमेंट आहे ते लक्षात ठेवण्याचा ट्राय करू. सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला सोडियम. सोडियमचा ऍटॉमिक नंबर आहे 11 आणि त्याची व्हॅलन्सी किती येणार बघा, 2, 8 आणि 1. व्हॅलन्सी किती आली त्याची, 7 इलेक्ट्रॉन देणार नाही म्हणजे त्याची व्हॅलन्सी झाली 1. त्याच्यानंतर क्लोरीन एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला 17. ओके, याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असेल 287, म्हणजे याची व्हॅलन्सी किती असणार आहे, 7 ही त्याची व्हॅलन्सी नसणार आहे, व्हॅलन्सी असणार आहे त्याची 1 असणार आहे. ओके, त्याच्यानंतर आणखीन आपल्याला कॅल्शियम एक लक्षात ठेवायचा, ऍटॉमिक नंबर किती आहे त्याचा 20 आहे. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,8,2. ओके, तर याची व्हॅलन्सी किती असणार आहे, 6 इलेक्ट्रॉन कोणी देणार नाही म्हणजे याला 2 इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करायला लागेल, त्याची व्हॅलन्सी झाली 2. पोटॅशियमची ऍटॉमिक नंबर आहे 19, 2,8,8,1. याला 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे, कोणीही देणार नाही म्हणजे याची इलेक्ट्रॉन कंबायनिंग करायची कॅपॅसिटी झाली 1, म्हणजे त्याची व्हॅलन्सी झाली 1 झाली. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन कोणतं लागेल, मॅग्नेशियम एक लागेल. मॅग्नेशियमचा ऍटॉमिक नंबर असतो 12 असेल तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होणार 2,8,2, म्हणजे याला इलेक्ट्रॉन देण्याची गरज आहे कारण 6 इलेक्ट्रॉन याला कोणीही देणार नाही म्हणून हा इलेक्ट्रॉन डोनेट करण्याचा ट्राय करेल, त्याची व्हॅलन्सी झाली 2. त्याच्यानंतर अल्युमिनियम याच्या नंतरच असतो 13, 2,8,3. 5 इलेक्ट्रॉनची गरज आहे, इलेक्ट्रॉन कोणीही देणार नाहीत म्हणजे याला 3 इलेक्ट्रॉनचं डोनेट किंवा कंबाईन करायला लागेल, तो इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये त्याची व्हॅलन्सी झाली 3 झाली. जनरली हे जास्त ठिकाणी आपल्याला लागतील, बाकीचे एलिमेंट जर आले आपण तर त्यावेळेस आपण बघणार आहोत. ओके, आता या एलिमेंटचा वापर करून आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय बनवता आलं पाहिजे, मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता सर मॉलिक्युलर फॉर्म्युला का बनवायचंय, मॉलिक्युलर फॉर्म्युला का बनवायचंय, आता सपोज मी जर आता हा आपल्याला एक एमपीएससी ला विचारलेला क्वेश्चन आहे, राज्यसेवेला हा क्वेश्चन विचारलेला आहे की कोणती रिएक्शन आहे ती दिलेली करेक्ट आहे. मग आता मला सांगा, हे जर याच्या ऐवजी याच्या वरती जर असं लिहिलं असेल CaCl किंवा याच्या खाली लिहिलं असेल CaCl3 किंवा याच्या खाली लिहिलं असेल CaCl4, तर हे कसं तयार होतं, आपलं आन्सर काय पाहिजे होतं CaCl2 असेल, बाकीचं इकडचं सगळं सेम, पण इथं काही ठिकाणी CaCl दिलाय, CaCl2 आहे, CaCl3 आहे, CaCl4 आहे. कोणतं आन्सर करेक्ट आहे आपण कसं ओळखणार, म्हणजे एखादी रिएक्शन असेल कॅल्शियम कार्बोनेट याची जर रिएक्शन आपण HCl सोबत दिलेली आहे तर मला सांगा याचा प्रोडक्ट आहे तो नेमका मिळणार काय. ओके, आता ऍक्च्युली बेसिक रिएक्शन ज्यावेळेस आपण म्हणतोय तर हा आहे आपला कार्बोनेट, हा आहे मेटल कार्बोनेट आहे, त्याच्यानंतर आहे हा ऍसिड आहे, म्हणजे मेटल कार्बोनेट आणि ऍसिडची रिएक्शन ऑलवेज तुम्हाला लक्षात ठेवायचे, कार्बन डायऑक्साइड फिक्स मिळत असतो आणि H2O फिक्स मिळत असतो. आणि जे काही शिल्लक राहिलेले आहेत, जे काही शिल्लक राहिलेले असतील हॅलो, हा बोला. कुठे आहेत सध्या तुम्ही? नाही सध्या मी बाहेर आहे, मी थोड्या वेळाने घेतो तुमच्याकडून. हा ऑफिस मधून किंवा तुम्ही जिथं असाल तिथे येतो मी, फोन करतो मी. कुठलं ऑफिस आहे सध्या? हा माहित आहे, येतो मग तिकडे. हो माहित आहे. हो. ओके, तर आता हे फिक्स असतं. मग आता इथं जी काही शिल्लक राहिलेले आहेत
त्यांचा प्रोडक्ट आहे तो आपल्याला मिळायला पाहिजे. मग शिल्लक कोण कोण राहिले दिसतं. आता याच्यामध्ये Cl दिसत नाही म्हणजे एक Cl एक राहिलाय आणि याच्यात कॅल्शियम दिसत नाही म्हणजे कॅल्शियम, म्हणजे या दोघांचं काहीतरी कॉम्बिनेशन होणार आहे. आता या दोघांचं कॉम्बिनेशन होणार आहे म्हणजे आपल्याला CaCl मिळेल का CaCl2 मिळेल का CaCl3 मिळेल का Ca2Cl मिळेल का Ca3Cl मिळेल. आपल्याला हा प्रोडक्ट जर माहित नसेल म्हणजे हा जर आपल्याला तयारच करता येत नसेल तर आपण कधीही कंप्लीट रिएक्शन आहे ते लिहिणं शक्य नाही. म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय माहित पाहिजे तर आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला, याला आपण म्हणतोय मॉलिक्यूल, आणि याचा फॉर्म्युला आपल्याला बनवता आला पाहिजे. आणि त्याच्याच आजचं सगळ्यात महत्वाचं लेक्चर आपलं जे टार्गेट आहे तेच मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे ते तयार करता आले पाहिजे. आणि ज्यांना मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करता आले 100% त्यांना रिएक्शन आहे ते कंप्लीट करायला सोपं जाणार. ओके, म्हणून आपण काय म्हणतोय आता हे तयार झालेलं ऍक्च्युअली रिएक्शन कोणती करेक्ट आहे, ज्याच्यामध्ये CaCl2 असेल ती रिएक्शन आहे ती करेक्ट आहे. पण हा Ca आणि Cl2 तयार का झाला, Clच का 2 लागला, Ca ला का लागलं नाही, तर यालाच आपण काय म्हणतोय हा तयार करता आला पाहिजे आणि त्यालाच आपण म्हणतोय मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, त्याचं फॉर्मेशन आहे ते कसं करायचंय. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करत असताना काही बेसिक आहे ते आपल्याला टेबल आहे ते लक्षात ठेवायचं. ओके, जसं आता आणखी एक्झाम्पल जर दिले, मी जर असा एक काहीतरी एलिमेंट दिला आणि याची रिएक्शन याच्यासोबत केली, असा एक जे काही आपण कार्बोनेट आहे त्या हायड्रोजन कार्बोनेट आहे या दोघांची रिएक्शन केली तर इथे NaCl तयार झाला. का बरं आता आपल्याला NaCl2 दिसला नाही किंवा Na2Cl असं का दिसला नाही, तर याचं कारण काय आहे तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सोडियम आणि क्लोरीनचा आहे तो तयार होतानाच तसा होतो. म्हणून आपल्याला ऑलवेज NaCl दिसणार, कितीही रिएक्शन करा ऑलवेज NaClच आपल्याला दिसणार. तसंच आपण जर बघितलं मॅग्नेशियम, का बरं मॅग्नेशियम मध्ये क्लोरीनला 2 लावलेला आहे, तर याला आपण मॉलिक्युलर फॉर्मेशन आहे तर म्हणतो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो फॉर्मेशन करायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला हा टेबल कंपल्सरी येणं गरजेचं आहे. हा 9th स्टँडर्ड मध्ये टेबल आहे तो CBSE बोर्ड मध्ये दिलेला आहे. याचा स्टडी आहे तो आपण जर केला तर आपल्याला कोणताही मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्या बेसिक रिएक्शन मध्ये आहे तो प्रॉब्लेम करणार नाही. सगळ्याच्या सगळ्या मॉलिक्युलर जे काही फॉर्म्युला आहेत किंवा जे काही प्रोडक्ट मिळत आहेत ते प्रोडक्ट आहे ते आपल्याला लिहायला एकदम सोपं जाईल. ओके, आता मॉलिक्युलर फॉर्म्युला कसं तयार करायचे त्याचे एक्झाम्पल्स मी सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला भरपूर देणार आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिला बेसिक आहे तो या टेबलवरती आपण थोडा फोकस करू. आता बघा, मला जसं आत्ताच आपण विचार केला, कॅल्शियम आणि क्लोरीनचं दोघांचं कॉम्बिनेशन झालं आणि तयार काय झालं होतं आपला CaCl2 तयार झाला होता. आता याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा तयार करणार, आता कोण कोण लागणार आहे, कॅल्शियम एक लागणार आहे, इथं आपल्याला कॅल्शियम दिसतंय, आणि क्लोरीन पाहिजे होतं. आता क्लोरीन याच्यामध्ये आपल्याला कुठे दिसतोय, इथं दिसतोय. मग यांची व्हॅलन्सी आपल्याला सगळ्यात महत्वाची असते. आता स्टार्टिंगला बेसिक हळूहळू आपण टेबलमध्ये जाणार आहे. आता बघा, कॅल्शियमच्या याच्यावरती लिहिलेलं आहे किती, +2 लिहिलेलं आहे. ओके, आणि याच्यावरती लिहिलेलं आहे मायनस लिहिलेलं आहे. म्हणजे जे वरती रेस्ट टू द पॉवर मध्ये लिहिलेले ती त्याची व्हॅलन्सी असणार आहे. ओके, म्हणजेच आपण इथं म्हणू शकतोय कॅल्शियम त्याच्या खाली त्याच्यावरती 2+ लिहिलाय म्हणजे त्याची व्हॅलन्सी झाली 2 लिहिली. ओके, आणि त्याच्यानंतर दुसरा पाहिजे आपल्याला क्लोरीन, याची व्हॅलन्सी किती आहे, रेस्ट टू द पॉवर -1च लिहिलेला आहे म्हणजे इथं आपण लिहिलं 1. मग याचा नंबर जो आहे तो क्रॉस करायचा असतो. हा 1 नंबर आहे तो कॅल्शियमला जातो आणि हा 2 नंबर आहे तो कोणाला जातो, क्लोरीनला जातो. म्हणजे तयार काय होणार, Ca ला हा आलेला आहे 1 आणि Cl ला गेलेला आहे हा 2. ओके, आणि याचे बेसिक रूल असतात मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिताना. 1 असेल तर तो नाही लिहिलं तरी चालतो, सेम नंबर असतील तरी नाही लिहिले तरी चालतात. बेसिक तोपर्यंत लक्षात ठेवा. म्हणजे तयार काय झाला, 1 आहे नाही लिहिला तरी चालेल, CaCl2 तयार झाला. आणि म्हणून आपला मगाशी जो प्रोडक्ट होता CaCl2 होता. म्हणून प्रत्येक वेळेस तुम्हाला कॅल्शियम आणि क्लोरीन पासून तयार झालेला काय दिसणार आहे, CaCl2 100% दिसणार आहे. ओके ओके, चल त्याच्यानंतर बघू आपण. त्याच्यानंतर आता आपण थोडं मॅग्नेशियम, जे काही बेसिक आतापर्यंत आपण 20 एलिमेंट घेतले त्याच्यावरून ठरवू आपण मॅग्नेशियम आणि क्लोरीनचा काय तयार होईल, विचार करू आपण पहिला.
मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? जर तुम्हाला हे पार्ट नाही झालं टेबल, पण बेसिक मधले विचारले असतील तर ते तुम्हाला 100% सॉल्व्ह करता आले पाहिजे. आपण टेबल वरून पण क्रॉस चेक करणार आहे. ओके, ॲटॉमिक नंबर किती असतो? 12 असतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेऊ 2,8,2 म्हणजे याची कंबाईन करायची कॅपॅसिटी किती झाली? 2 झाली. म्हणजे मॅग्नेशियमची व्हॅलन्सी मिळाली आपल्याला 2 आहे. मॅग्नेशियमची व्हॅलन्सी आहे 2 असणार आहे. त्याच्यानंतर आपण क्लोरीन बघतोय. ओके, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती असतो? 17 असतो. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17 आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येणार आहे? 2,8,7. मग याची व्हॅलन्सी कंबायनिंग करायची कॅपॅसिटी किती आहे? आता एकच इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणजे त्याची कंबायनिंग कॅपॅसिटी झाली 1. म्हणजे क्लोरीनची व्हॅलन्सी झाली 1, जे आता पण आपण कॅल्शियमच्या केसमध्ये लिहिलं होतं. मग नंबर कसे क्रॉस होणार? हा 1 आहे तो मॅग्नेशियमला जाईल आणि हा 2 आहे तो क्लोरीनला जाईल. तयार काय झाला? Mg1 आणि Cl ला आलेला आहे 2. पण 1 नाही लिहिलं तरी चालतोय. म्हणजे तयार झालेला प्रोडक्ट काय असेल आपला? MgCl2 असेल. आणि म्हणून आपण एक रिएक्शन लास्टची आता जी बघितली होती त्याच्यामध्ये Cl लाच फक्त 2 आला, मॅग्नेशियमला 2 आला नव्हता. ओके, त्याच्यानंतर आणखीन बघू आपण. सपोज अल्युमिनियम पासून जर तयार केला, आपण अल्युमिनियमचा जर तयार केला, अल्युमिनियम आणि क्लोरीनचाच विचार करू पहिला आपण थोडं. अल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर 17, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती होईल? 2,8, ॲटॉमिक नंबर 13, 2,8,3. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती होणार? 2,8,7. मग क्लोरीनच्या लास्टच्या ऑर्बिटमध्ये गरज कितीची आहे? एकाची. म्हणजे याची व्हॅलन्सी आली 1. आणि याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, याला गरज 5ची आहे. 5 कोणीही देणार नाही. म्हणजे याला गरज कितीची आहे? 3 इलेक्ट्रॉन देण्याची गरज आहे. म्हणून याची व्हॅलन्सी झाली 3. म्हणजे अल्युमिनियमची व्हॅलन्सी किती आली? अल्युमिनियमची व्हॅलन्सी आली 3 आली. आणि क्लोरीनची व्हॅलन्सी किती आली? 1 आली. तयार होणारा प्रोडक्ट काय असेल बघा. आता एक रिएक्शन जर लिहून दाखवली तुम्हाला. सपोज अल्युमिनियम हायड्रोजन कार्बोनेट. ओके, म्हणजे याची व्हॅलन्सी किती असणार आहे? याची व्हॅलन्सी झाली 3. ओके, आणि याचा हायड्रोजन. ओके, तोपर्यंत फक्त जस्ट रिएक्शन बघतोय आपण. आणि याची रिएक्शन आहे HCl. ओके, आता जसं आता सांगितलं तुम्हाला, याच्यामध्ये ज्यावेळेस कार्बोनेट 100% दिसणार आहे, तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे CO2 मिळणार आहे आणि H2 हे फिक्स आहेत. आता मला फक्त एवढंच सांगायचं काय होतं, मला सांगा याच्यामध्ये शिल्लक राहिलेले जे आहे त्यांचा प्रोडक्ट काय मिळायला पाहिजे. म्हणजे शिल्लक राहिले कोण? अल्युमिनियम राहिलंय आणि क्लोरीन राहिलंय. या दोघांपासून मला प्रोडक्ट किती मिळेल, याचा आधीचा नंबर किती असेल वगैरे ते नंतरचा पार्ट आहे. बॅलन्सिंग केमिकल रिएक्शन आपला वेगळा पार्ट आहे. तर इथं फक्त आपल्याला मला सांगा अल्युमिनियम आणि क्लोरीनचा प्रोडक्ट मिळणार काय नेमका? इथं लिहिणार काय? म्हणजे ऑप्शन असे आहेत AlCl2, Al2Cl, AlCl3, Al3Cl असे काहीतरी ऑप्शन आहेत. कोणता ऑप्शन याच्यातला करेक्ट आहे, कोणती रिएक्शन करेक्ट आहे, कसं ओळखणार? तर आपल्याला हा प्रोडक्ट बनवता आलं पाहिजे. आता जर क्रॉस चेक केलं तर बघा, हा 1 जाणार अल्युमिनियमला आणि हा 3 जाणार क्लोरीनला. म्हणजे तयार काय होणार? Al त्याला 1 येणार आणि Cl त्याला गेला 3. म्हणजे थोडक्यात काय झाला? AlCl3. म्हणजे तुम्हाला रिएक्शन मध्ये चेक करायला लागेल, ज्याचा AlCl3 लिहिलेला असेल ते आन्सर आपलं करेक्ट असणार. ओके, चला नेक्स्ट बघा. आता सपोज आणखीन आपण घेतला याचा बरोबर. चला सपोज हायड्रोजन आणि क्लोरीनचा विचार करू आपण. हायड्रोजन ॲटॉमिक नंबर किती आहे त्याचा? 1. व्हॅलन्सी पण किती असणार आहे त्याची? 1च असणार आहे. क्लोरीनचं व्हॅलन्सी किती आली आता डायरेक्टली सांगतोय 2,8,7. याच्यावरून व्हॅलन्सी आली 1. म्हणजे हायड्रोजनची व्हॅलन्सी पण 1 आहे आणि क्लोरीनची पण व्हॅलन्सी 1च आहे. म्हणजे हे 1 याला जाणार, हा याला 1 जाणार आहे. म्हणजे दोन्ही पण सेम नंबर आले.
1 आले म्हणून नाही लिहिला तरी चालतील, त्याच्यामुळे प्रोडक्ट काय तयार झाला, HCl तयार झाला. ओके, त्याच्यानंतर आणखीन आपल्याला काय बघता येईल बघा, सपोज HBr तयार करू, हायड्रोजन आणि ब्रोमीन, याची पण व्हॅलन्सी 1 असते, याची पण व्हॅलन्सी 1 असते, 1 क्रॉस झाले एकमेकांना, तयार काय होणार आहे प्रोडक्ट आपला, HBr तयार. ओके, तर आपल्याला हा प्रोडक्ट आहे तो बनवता आला पाहिजे, नंबर आहे तो सगळ्यात महत्वाचा असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला हा टेबल आहे तो सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. आता बघा व्हॅलन्सी पार्ट कशा करायच्या, आता प्रत्येकाची व्हॅलन्सी आहे ते लक्षात कसं ठेवणार, एवढे शक्य नाही, तर लक्षात ठेवायला सोपं एक टेक्निक सांगतोय बघा. एक, ज्यांची व्हॅलन्सी 1 आहे, व्हॅलन्सी किती असणार आहेत, 1, कोणाकोणाची, आता हे तर जनरली तुम्हाला पार्ट पाहिजे. सोडियम आपला एलिमेंट आहे, पहिलं 20 मधला आहे बघा, पोटॅशियम पण 20 मधला आहे, सिल्वर एक लक्षात ठेवा आणि कॉपर एक लक्षात ठेवा, म्हणजे ह्या दोघांचंच फक्त आपल्याला काम करायला लागेल, त्याच्यावरती लक्षात ठेवायला लागेल. त्याच्यानंतर ज्यांची व्हॅलन्सी 2 आहे, त्याच्या मॅग्नेशियम आपल्या रेग्युलर टेबल मधला आहे, 20 एलिमेंट मधला आहे, 12वा मॅग्नेशियम. कॅल्शियम किती नंबरचा आहे आपला, 20 नंबरचा आहे. राहिलं काय मग, झिंक, आयर्न आणि कॉपर. ओके, कॉपरचे 2 दिसत आहेत, 1 आणि 2. ओके, तो नंतरचा पार्ट आहे, का बरं तसं झालेलं आहे. त्याच्यानंतर 3 अल्युमिनियम आहे, आपल्या रेग्युलर टेबल मधला आहे, म्हणजे राहिला आयर्न आणखीन आपल्याला इथं दिसतोय. ओके, तर हे त्यांची व्हॅलन्सी आहे ते आपल्याला चेक करायची. नंतर अजून कोणते कोणते एलिमेंट आहेत बघा, हायड्रोजन आपल्या टेबल मधलाच आहे. त्याच्यानंतर क्लोराईड म्हणजे क्लोरीन जस्ट आपण त्याला म्हणतोय, ब्रोमाइड, आयोडाइड, हे तिन्ही लक्षात ठेवा ज्यांची व्हॅलन्सी किती आहे, सिंगल म्हणजे 1 व्हॅलन्सी असणार, हे सगळे 1 व्हॅलन्सी असणार. ओके, याच्यामध्ये अमोनियम, हायड्रॉक्साइड, नायट्रेट, हायड्रोजन, कार्बोनेट. ओके, तर या सगळ्यांची व्हॅलन्सी आहे ती किती आहे. ओके, इथं काय ऍक्च्युली हायड्रोजन कार्बोनेट बद्दल बोलताय, हायड्रोजन ऑलरेडी आपण इथं घेतलेला आहे. ओके, म्हणजे हायड्रोजन कार्बोनेट. आता मला एक आपण स्टेप बाय स्टेप करत चलू. जनरली मॅक्सिमम जास्त लागणार कोणते कोणते आहेत ते एकदा सर्कल करून देतोय, ते व्यवस्थित पाठ करून ठेवा. ओके, बाकीचे तुम्हाला क्वचित काही ठिकाणी ते दिसतील, फक्त सगळ्यात महत्वाचं एक लागेल तुम्हाला OH, त्याच्यानंतर HCO3, नायट्रेट NO3, त्याच्यानंतर कार्बोनेट सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कार्बोनेट सल्फेटच्या ऐवजी सल्फाईडच्या ऐवजी सल्फेट मोस्ट इम्पॉर्टंट असेल. फॉस्फेट काही ठिकाणी बघायला मिळेल आपल्याला. त्याच्यानंतर नायट्राइट जनरली जास्त दिसणार नाही, ॲल्युमिनियम जास्त दिसेल आपल्याला, कॉपरच्या ऐवजी आपल्याला फेरस, झिंक एक जास्त ठिकाणी दिसेल, कॅल्शियम एक दिसेल, मॅग्नेशियम एक दिसेल, कॉपर थोडा कमी दिसेल, सिल्वर थोडा एक कमी दिसेल, पोटॅशियम दिसेल, सोडियम दिसणार आहे. ओके, त्याच्यानंतर क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाइड हे थोडे आपल्या ओळखीचे असले पाहिजे. त्याच्यानंतर ऑक्साइड हा एक सगळ्यात महत्वाचा असेल. त्याच्यानंतर एवढे एलिमेंट आहेत ते तुम्हाला जास्त आहे ते. आता अजून एक याच्यातली लास्ट एक ट्रिक सांगतोय, ती म्हणजे जो पहिला पॉझिटिव्ह असतो तो लिहायचा असतो, म्हणजे नाव ज्यावेळेस तयार होतं, म्हणजे आता सोडियम हायड्रॉक्साइड असं जर म्हटलं, आता जो पहिला असतो सोडियम याच्यावरती पॉझिटिव्ह आहे. ओके, सोडियम वरती बघा पॉझिटिव्ह आहे, तो पहिला आपण इथं लिहिला हायने, त्याचे पॉझिटिव्ह किती आहेत 1 आहेत, त्याची व्हॅलन्सी लिहून घेतली आपण 1. हायड्रॉक्साइड कुठं दिसतोय बघा, हायड्रॉक्साइड आपल्याला दिसतोय इथं, हायड्रॉक्साइडचं सिम्बॉल काय आहे OH मायनस, आणि ते दोन्ही आता हे कोणतेही एलिमेंट नाहीत, म्हणजे त्याचा सिम्बॉल आहे ते दोन मिक्स आहे, 3 मिक्स असू शकतात, म्हणजे जसं हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन हे तिघांचं तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण याला एलिमेंटच्या कॅटेगरीमध्ये पकडणार नाही. तर हे कॅपिटल जनरली सगळे आहे ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायला लागतील, जिथं कॅपिटल आहे ते कॅपिटलच व्यवस्थित लिहायला लागतील. म्हणजे इथं बघा, आता हायड्रॉक्साइड म्हणजे कोण आहे OH, आणि त्याच्यावरती एकच मायनस आहे, म्हणजे त्याची पण व्हॅलन्सी झाली 1, म्हणजे सोडियम हायड्रॉक्साइड तयार काय होईल
Na ला जाईल 1, OH ला जाईल 1, तयार काय होणार NaOH. ऍक्च्युली तो 1 आलाय, इथं पण 1 आलाय, पण 1 नाही लिहिला तरी चालतो. हा आपला एक बेसिक रूल लक्षात ठेवा. NaOH तयार झाला. ओके, आता एक एक आहे ते आपण याच्यानंतर तयार करत जाऊ. ओके, आता थोडं मिक्सिंग आहे ते करू किंवा आणखीन थोडे 2-4 प्रॅक्टिस करू आपण. सपोज मला तयार करायचंय कॅल्शियम कार्बोनेट तयार करायचंय. आता कॅल्शियम कार्बोनेट तयार कसं होईल? कॅल्शियमचा सिम्बॉल काय असतो आपला? Ca आहे. कार्बोनेट म्हणजे काय सांगितलं? कार्बोनेट म्हणजे काय आपला? 2 कार्बोनेट. हायड्रोजन कार्बोनेट नाही, मी फक्त काय म्हटलंय कार्बोनेट म्हणजे हा कोण आहे? CO3 आणि ज्याच्यावरती 2 मायनस दिसत आहेत. म्हणजे फक्त कार्बोनेट असेल तर हा लिहिणार आपण CO3 आणि त्याच्यावरती 2 मायनस आहे म्हणजे याची व्हॅलन्सी किती असणार आहे? 2 असणार आहे. आणि कॅल्शियमची पण व्हॅलन्सी किती आहे? 2 आहे. हा 2 याला जाणार आहे, हा 2 याला जाणार आहे, पण ऍक्च्युली दोन्ही नंबर सेम आहेत म्हणून दोन्ही नंबर आपण स्किप केले, म्हणजे डायरेक्टली जोडून टाकले. नंबर लिहायची गरजच नाही, म्हणजे तयार काय झाला? CaCO3 तयार झाला. CaCO3 तयार झाला. ओके, चला नेक्स्ट बघू. हे काही फर्स्ट टाइम लगेच कोणालाही क्लिअर होत नाही. ओके, याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. सपोज मी सांगितलं ऍल्युमिनियम हायड्रोजन कार्बोनेट, ऍल्युमिनियम आणि दुसरा पाहिजे मला हायड्रोजन कार्बोनेट. हायड्रोजन कार्बोनेट यांचा फॉर्म्युला आहे तो, याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो कसा तयार होईल बघा. ऍल्युमिनियमचा सिम्बॉल Al आणि HCO3 असणार आहे हा कार्बोनेट. म्हणजे इथं बघा हा हायड्रोजन कार्बोनेट आहे. हायड्रोजन कार्बोनेट म्हणजे काय? HCO3 आणि ज्याच्यावरती फक्त एकच मायनस असणार आहे HCO3 म्हणजे याची व्हॅलन्सी एकच, त्याच्यावरती मायनस लिहिलंय म्हणजे 1 झाला. आणि ऍल्युमिनियमचा ऍटॉमिक नंबर 13 असतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,3, लास्टच्या ऑर्बिटमध्ये 3, 5 कोणीही देणार नाही म्हणजे याची व्हॅलन्सी झाली 3 झाली. आता इथं सगळं थोड्यात स्पेशल लक्षात ठेवा. ज्या वेळेस इकडच्या नंबरला कुठला तरी मोठा नंबर येतोय एक पेक्षा जास्त, तर याला कंपल्सरी पहिला ब्रॅकेट टाकायचं. म्हणजे हा याला ब्रॅकेट टाकून घेतला आपण, कारण या नंबरचा विचार करायचा आहे. हा 3 जर तुम्ही विदाऊट ब्रॅकेट लिहिला तर फक्त इथं लिहायला लागेल, म्हणजे तो फक्त O ला 3 लागणार आहे. पण तसं नाही, हा पूर्ण ब्रॅकेटला 3 लागलेला असला पाहिजे म्हणून आपण त्याला ब्रॅकेट टाकतोय. म्हणजे इथं तयार झाला Al ला आला 1, जो नाही लिहिला तरी चालेल 1. त्याच्यानंतर HCO3 ला ब्रॅकेट टाकला, HCO3 ला ब्रॅकेट टाकला आणि त्याच्या बेसला आला 3. ओके, म्हणजे ऍल्युमिनियम हायड्रोजन कार्बोनेट. ओके, ऍल्युमिनियम हायड्रोजन कार्बोनेट असा तयार झाला. आता याच्यानंतर एक्झाम्पल्स म्हणून आपण काहीतरी तयार करू. सगळे टेबलमध्ये बघा कोण कोण आहे. सोडियमचा तयार करू आपण. सोडियम, पोटॅशियम घेऊ, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक. ओके, काही एलिमेंट आहे ते एक एक दाखवते बघा. सपोज सोडियमचा तयार करू आपण पहिला. सोडियम क्लोराईड. त्याच्यानंतर आपण बघू सोडियम हायड्रॉक्साईड. त्याच्यानंतर बघू आपण सोडियम ऑक्साईड. त्याच्यानंतर सोडियम सल्फेट. त्याच्यानंतर पाचवा सोडियम कार्बोनेट. त्याच्यानंतर सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. हायड्रोजन कार्बोनेट. त्याच्यानंतर सोडियम क्लोराईड आहे तो झालेला आहे. सोडियम ब्रोमाइड. ओके, त्याच्यानंतर सोडियम नायट्रेट.
सोडियम नायट्रेट, त्याच्यानंतर आपण बघू सोडियम आयोडाइड. ओके, आणि सोडियमचा आपण लास्टच एक 10वा घेऊ, सोडियम ओके, सोडियमचा कोणता राहिला बघा, आपण हायड्रॉक्साईड लिहिलेला आहे, कार्बोनेट, सल्फाइड, ऑक्साइड, क्लोराइड. ओके, हायड्रॉक्साईड लिहिलेला आहे, नायट्रेट, सोडियम नायट्रेट, सोडियम नायट्रेट, सोडियम नायट्रेट ऑलरेडी लिहिलेला आहे, सोडियम क्लोराइड, ब्रोमाइड. ओके, झालेलं आहे. ओके, फॉस्फेट. ओके, आता हे तुम्ही तयार करण्याचे ट्राय करा, कारण बऱ्याच रिएक्शन मध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट म्हणून वापरायचे. ओके, चला आता आपण एक एक डिस्कस करू. सगळ्यात पहिलं कोण आहे? सोडियम क्लोराइड. सोडियम क्लोराइड, सोडियमचा सिम्बॉल Na आणि क्लोराइडचा सिम्बॉल म्हणजे क्लोरीन आहे ऍक्च्युली तो. ओके, इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे त्याला क्लोराइड असं नाव आलं. तर याचा व्हॅलन्सी आहे 1. ओके, त्याच्यामुळे मी जसं सांगितलं तुम्हाला, हा टेबल आहे तो व्यवस्थित लर्न करा. जे सर्कल केलेले आहेत तेवढे तरी कमीत कमी आहे ते व्यवस्थित पाठ असले पाहिजे. ओके, व्हॅलन्सी बघा 1 कोणाकोणाची? सोडियम, पोटॅशियम, क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड. त्याच्यानंतर OH मायनस म्हणजे हायड्रॉक्साईड, NO3 नायट्रेट आणि कार्बोनेट. म्हणजे जनरली हे पाठ करायला लागतात, बाकीचे आहे ते थोडी प्रॅक्टिस मध्ये आहे ते होऊन जाईल. हायड्रॉक्साईड, नायट्रेट, हायड्रोजन कार्बोनेट, नायट्रेट, हायड्रोजन कार्बोनेट आणि हायड्रॉक्साईड, सगळ्यांची व्हॅलन्सी 1-1 आहे तिघांची. त्याच्यानंतर मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि झिंक, जनरली सगळ्यांची व्हॅलन्सी आहे ती 2 बघायला मिळते आपल्याला. ऑक्साईड, एक लक्षात ठेवा, ऑक्साईडची व्हॅलन्सी 2 आहे. कार्बोनेट फक्त म्हटलं की 2 व्हॅलन्सी असणार आहे. सल्फेट म्हटलं की SO4, त्याची व्हॅलन्सी पण 2 आहे. ओके, त्याच्यानंतर ऍल्युमिनियम एक लक्षात ठेवायचं आहे आणि फॉस्फेट एक लक्षात ठेवायचं आहे. तर लक्षात ठेवा, आपल्याला या टेबल तयार करत असताना सगळ्यात महत्वाचे हे सगळे लागणार आहेत. ओके, चला आता एक एक बघू आपण. सोडियमचं पण व्हॅलन्सी 1 येते आणि क्लोराइडची पण व्हॅलन्सी 1 येणार आहे. म्हणजे हा 1 याला जाणार आहे, क्लोराइडला 1 गेला आणि सोडियमला 1 आला, तयार झाला NaCl. म्हणजे एखादी रिएक्शन अशी असेल की प्रोडक्ट ओळखायला सांगितलं असेल आणि ऑप्शन मध्ये काहीतरी NaCl2 दिलाय, NaCl3 दिलाय, तर लक्षात ठेवायचं सोडियम आणि क्लोरीनचा काय तयार व्हायला पाहिजे? NaClच तयार व्हायला पाहिजे 100%. ओके, म्हणजे हा आपला सॉल्व्ह झालेला आहे. त्याच्यानंतर सोडियम हायड्रॉक्साईड, म्हणजे एखाद्या रिएक्शन मध्ये प्रोडक्ट मिळते सोडियम हायड्रॉक्साईड, पण सोडियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला काय? मग कसं लिहिणार? सोडियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला कसं तयार होईल? एक सोडियम लिहा पहिला, हायड्रॉक्साईड. हायड्रॉक्साईड म्हणजे कोण आहे बघा टेबलमध्ये, स्टार्टिंगला थोडे 2-4 टेबल मध्ये दाखवतोय. हायड्रॉक्साईड म्हणजेच कोण? OH आहे. आणि OH म्हणजे इथे लिहितोय OH, ज्याची व्हॅलन्सी किती दिसते आपल्याला? एकच मायनस दिसते, म्हणजे याची व्हॅलन्सी झाली 1 आणि हा Na झाला तो पण 1. Na ला गेला हा 1 आणि हा OH गेला याला, म्हणजे तयार झाला आपला NaOH. जर रिएक्शन मध्ये कुठं NaOH दिसला तर तो आपला करेक्ट ऑप्शन आहे, तो आहे. ओके, त्याच्यानंतर बघा हा पण झाला सॉल्व. त्याच्यानंतर सोडियम ऑक्साईड. ऑक्साईड म्हटल्यावरती बघा टेबल मध्ये कुठे ऑक्साईड कुठे दिसतोय आपल्याला? इथं दिसतोय ऑक्साईड. ऑक्साईड म्हणजे ज्याच्यावरती O वरती 2 मायनस दिसत आहेत, म्हणजे आपला सोडियम ऑक्साईड कसा तयार होईल? सोडियम Na, ऑक्साईडचा फक्त काय आहे? O आहे, म्हणजे Na ची व्हॅलन्सी असते 1 आणि ऑक्साईड वरती 2 मायनस आहे, म्हणजे याची व्हॅलन्सी झाली 2, म्हणजे हा झाला Na2 आणि O ला 1 आला, तयार झाला आपला प्रोडक्ट Na2O. म्हणजे सोडियमचं बर्निंग वगैरे ज्यावेळेस आपण करतो तर त्याचा प्रोडक्ट असा मिळतो. मग प्रोडक्ट जर असा मिळत असेल तर तो लिहिणार काय नेमका? NaO2 लिहिणार का NaO3 लिहिणार का Na3O लिहिणार? तर हे आपल्याला समजलं पाहिजे. सोडियम ऑक्साईड, त्याचा फॉर्म्युला तिथं बनवायचा आणि आन्सर आहे ते टिक करायचं. ओके, त्याच्यानंतर
सोडियम ऑक्साईड झालं. त्याच्यानंतर सोडियम सल्फेट, सोडियम म्हणजे Na आणि सल्फेट परत एकदा येतोय टेबलमध्ये. सल्फेट म्हणजे कुठे दिसतोय इथं, म्हणजे SO4 त्याच्यावरती 2- आहेत. सल्फेट म्हणजे काय बघितलं आपण, SO4 आणि त्याच्यावरती 2- आहेत, म्हणजे त्याची व्हॅलन्सी 2 आहे. सोडियमची व्हॅलन्सी 1 आहे, म्हणजे हा 2 गेला इथं, तयार झाला Na2 आणि हा झाला SO4. म्हणजे जर प्रोडक्ट आपल्याला सोडियम सल्फेट म्हटलं तर सोडियम आणि सल्फेट याचा तयार व्हायला पाहिजे Na2SO4 तयार व्हायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर सोडियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट, सोडियम म्हणजे Na आणि कार्बोनेट म्हणजे आता फक्त कार्बोनेट म्हटलेलं आहे. फक्त कार्बोनेट म्हणजे काय, CO3 आहे. हायड्रोजन कार्बोनेट असतात तर HCO3 असतात. ओके. याची व्हॅलन्सी असते 2, याची व्हॅलन्सी असते 1, हा झाला 2 याला आणि हा म्हणजे तयार झाला Na2CO3. ओके. सोडियम कार्बोनेट. ओके. त्याच्यानंतर सोडियम कार्बोनेट नंतर कोण आहे, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. कार्बोनेटची व्हॅलन्सी 2 आहे आणि हायड्रोजन कार्बोनेटची व्हॅलन्सी 1 आहे. लक्षात ठेवा, टेबल दाखवतोय तर इथं हायड्रोजन कार्बोनेट याच्यावरती एकच मायनस दिसतोय, म्हणजे त्याची व्हॅलन्सी 1 आहे. इथं तयार करू सोडियम हायड्रोजन कार्बोनेट, याची व्हॅलन्सी 1, याची व्हॅलन्सी 1, हा झाला 1, हा झाला 1, नाही लिहिलं तर चालेल. तयार केलेलं डायरेक्टली काय तयार झालं, NaHCO3, NaHCO3. ओके. त्याच्यानंतर सोडियम कार्बोनेट झाला. सोडियम ब्रोमाइड, सोडियम आणि ब्रोमाइड दोघांची पण व्हॅलन्सी किती आहे, 1 आहे. ब्रोमाइडची पण व्हॅलन्सी आहे आपल्याला दिसते 1 दिसते. आयोडाइडची पण व्हॅलन्सी आहे ती 1च आहे. ओके. म्हणजे इथं तयार होणार सोडियमची 1, ब्रोमाइडची 1, हा तयार झाला NaBr. त्याच्यानंतर आयोडाइड लगेच क्लिअर करून घेतलं तर सोडियम आणि आयोडाइड हे दोघांची व्हॅलन्सी 1च आहे, म्हणजे तयार होणार NaI. NaI. ओके. सोडियम आयोडाइड पण आपला तयार झाला. सोडियम नायट्रेट, सोडियम आणि नायट्रेट, नायट्रेट म्हणजे बघा टेबलमध्ये आपल्या नायट्रेट कुठे दिसतोय आपल्याला बघा, नायट्रेट म्हणजे NO3 ज्याच्यावरती व्हॅलन्सी किती आहे, 1 आहे. ज्याच्यावरती व्हॅलन्सी 1 दिसते म्हणजे एकच मायनस दिसतंय. नायट्रेट म्हणजे NO3, याची व्हॅलन्सी 1, याची व्हॅलन्सी 1, हे तयार झाला NaNO3, सोडियम नायट्रेट मिळाला. ओके. त्याच्यानंतर सोडियम फॉस्फेट, सोडियम फॉस्फेट, सोडियम आणि फॉस्फेट म्हणजे काय बघा, फॉस्फेट कुठे दिसतोय आपल्याला, एकच दिसतोय इथं लास्टच्या याच्यामध्ये, ज्याची व्हॅलन्सी किती आहे, 3 आहे. ओके. सोडियम फॉस्फेट म्हणजे PO4, ज्याची व्हॅलन्सी किती आहे, 3 आहे. सोडियमची व्हॅलन्सी 1 आहे, म्हणजे Na3PO4. Na ला किती आला, हा 3 आलेला आहे आणि हा 1 किती गेलाय, 1 नाही लिहिलं तर चालतो, त्याच्यामुळे डायरेक्टली काय लिहिलं आपण, PO4 लिहिलं. ओके. आता जर सगळं सोडियमचं जर समजलेलं असेल तर आपल्याला मी जे एक्झाम्पल देतोय सगळे सॉल्व्ह झाले पाहिजे. हे तुमच्यासाठी प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल्स असतील, व्यवस्थित आहे ते तयार करा, कारण प्रोडक्ट आहे ते बरेच आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतील. ओके. चला प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल्स काही घ्या. कॅल्शियम कार्बोनेट, त्याच्यानंतर मॅग्नेशियम आयोडाइड, त्याच्यानंतर कॅल्शियम फॉस्फेट, त्याच्यानंतर कॅल्शियम हायड्रॉक्साइड, त्याच्यानंतर मॅग्नेशियम ऑक्साइड, त्याच्यानंतर मॅग्नेशियम
हायड्रोजन कार्बोनेट, त्याच्यानंतर झिंक क्लोराईड, त्याच्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड, ओके, त्याच्यानंतर सिल्वर ऑक्साईड, त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट, त्याच्यानंतर मॅग्नेशियम कार्बोनेट, त्याच्यानंतर झिंक कार्बोनेट, त्याच्यानंतर झिंक ऑक्साईड, त्याच्यानंतर मॅग्नेशियम ब्रोमाइड, त्याच्यानंतर 15वा कॅल्शियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियमचा हायड्रॉक्साईड लिहिलंय का आपण? लिहिलेलं आहे, ओके. कॅल्शियमचा ऑक्साईड लिहिलाय का? कॅल्शियम ऑक्साईड लिहिलेला आहे. कॅल्शियम ब्रोमाइड लिहिलं, कॅल्शियम ब्रोमाइड, ओके. ओके, आता हे एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजे. जर हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता यायला लागले तर तो टेबल आहे तो सगळ्यात महत्वाचा तुम्हाला जर लक्षात राहिला तर हे 100% येणार. आणि ज्यांना हे जमायला लागलं, सॉल्व्ह करायला यायला लागलं तर त्यांना 100% रिएक्शन आहे ते कंप्लीट करायला भरपूर हेल्प होणार आहे. ओके, म्हणून आपल्याला हा टेबल आहे तो कंपल्सरी पाठ करणं गरजेचं आहे. ओके, आता याच्यातलं एक एक्झाम्पल जर सांगितलं, सपोज आपण याच्यातला बघू आपण मॅग्नेशियम कार्बोनेट. मॅग्नेशियमचा लक्षात ठेवा, आता काही आहे ते पाठच झाले पाहिजे. पहिल्या 20 मधले तर 100% पाठ झाले पाहिजे. मॅग्नेशियमची व्हॅलन्सी किती असते? 2 असते. आणि कार्बोनेट सांगितलेले, कार्बोनेटची पण व्हॅलन्सी 2 आहे. म्हणजे Mg2 आहे, CaCO3 ला पण 2च जातोय. म्हणजे दोन्ही नंबर सेम असल्यामुळे आपण नाही लिहित. त्याच्यामुळे डायरेक्टली काय झालं, दोघांचं कॉम्बिनेशन ऍक्च्युअली व्हायला पाहिजे MgCO3 ट्वाइस, पण हे दोन्ही नंबर सेम आले म्हणजे आपण डायरेक्टली नंबर काढून काय लिहिणार? MgCO3 लिहिणार. तेच मॅग्नेशियमचा हायड्रोजन कार्बोनेट कसा होईल बघा. Mg हायड्रोजन कार्बोनेट म्हणजे HCO3, मॅग्नेशियमचा व्हॅलन्सी 2, हायड्रोजन कार्बोनेटची व्हॅलन्सी 1, हा झाला 1 याला, हा 2 याला, तयार झाला Mg ला 1 नाही लिहिला तरी चालतो. HCO3 ला 2 एक पेक्षा मोठा नंबर याला की ब्रॅकेट टाकायचा HCO3 आणि या ब्रॅकेटच्या बाहेर येणार बेसला लिहायचा त्याच्या 2. ओके, म्हणजे MgHCO3 ट्वाइस. ओके, अजून एक जर दाखवलं मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय? OH. मॅग्नेशियमची व्हॅलन्सी 2, ऑक्साईडची व्हॅलन्सी 1, हे गेला याला, हा गेला याला, तयार झाला MgOH ट्वाइस. आता हे जर प्रोडक्ट जर तुम्हाला बनवता आलं तर बघा नेक्स्ट पेपरला जर अशी रिएक्शन दिलेली असेल, नेक्स्ट रिएक्शन अशी काही दिलेली असेल, सपोज मॅग्नेशियमची ही रिएक्शन बघा. आता जर अशी रिएक्शन तयार झाली, इथं दिसतंय का आपल्याला मॅग्नेशियम क्लोराईड बनवायचं आहे. मग मॅग्नेशियम क्लोराईड कसा बनणार आहे आपला? मॅग्नेशियम आणि क्लोराईड, मॅग्नेशियमची 2, क्लोरीनची 1, हा Mg आणि हा Cl2, MgCl2 हा प्रोडक्ट आपल्याला मिळाला. म्हणजे हे आपल्याला तयार करता आलं पाहिजे, तरच रिएक्शन आहे ते आपल्याला करेक्ट आहे ते आयडेंटिफाय करता येईल. कोणती रिएक्शन याच्यातली करेक्ट आहे विचारलं तर MgCl2 ज्याचा आहे ती रिएक्शन आपली करेक्ट असणार आहे. म्हणजे हा आपल्याला प्रोडक्ट महत्वाचा आहे आणि तो प्रोडक्ट तयार करताना त्याचं नाव जे तयार होणार आहे ते आपल्याला लक्षात ठेवून तो टेबल आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. कार्बोनेट म्हटले की व्हॅलन्सी 2, हायड्रोजन कार्बोनेट म्हटलं की व्हॅलन्सी 1, ऑक्साईड म्हटलं की 2, हायड्रॉक्साईड म्हटलं की 1.
त्याच्यानंतर कार्बोनेट झालं ऑलरेडी. फॉस्फेट म्हटलं की 3, सल्फेट म्हटलं की 2, NO3 म्हटलं की 2. तर हे लक्षात ठेवायचं जेणेकरून आपल्याला तयार करताना प्रोडक्ट आहे ते इझी जाणार आहे आणि रिएक्शन सॉल्व्ह करायला आपल्याला एकदम सोपं वाटणार आहे. आणि ते रिएक्शन आहे ते नेक्स्ट टाइम आपण ज्यावेळेस बघणार आहे तर ते रिएक्शन आहे ते आपल्याला कम्प्लीट करताना कोणतं रिएक्शन, कोणतं आन्सर, कोणतं ऑप्शन करेक्ट आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करता येईल. ओके, तर याच्यानंतरचा जो आपला पार्ट असेल तो म्हणजे रिएक्शनच्या रिलेटेड असेल आणि त्या रिएक्शन आहे ते आपल्याला फायनल आन्सर पर्यंत बॅलन्स कशा करायच्या आहेत किंवा बॅलन्स केल्यानंतर ते रिएक्शनचं प्रोडक्ट जे आहे ते करेक्ट लिहिलेले आहेत का नाही हे आपल्याला या टेबलचा वापर करून आहे ते व्हेरीफाय करायचं. ओके, चल, थँक्यू.